पाटील सर्वात प्रथम आपले सहर्ष स्वागत करते। जिजाऊ बाल विकास मंदिर येथे जागतिक महिला दिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या सप्ताहाचे प्रथम पुष्प आज आपण येथे गुंफवत आहोत। हे पुष्प गुंफणाऱ्या माननीय सौ भारती चंगेडिया या आदर्श बहुमंडळ इचलकरंजीच्या संस्थापिका असून त्या समुपदेशन ट्रेनर आहेत। आजपर्यंत त्यांनी 150 मुलींना चुकीच्या मार्गांपासून वाचवलेले दिसून येते। युवती सक्षमीकरणामध्ये त्यांचे ट्रेनिंग करतात। महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकामध्ये सुद्धा त्यांनी अनेक ट्रेनिंग घेतलेली आहे। शाळा, कॉलेज अशा अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने झालेली दिसून येतात। दशलक्ष पर्युषण पर्वामध्ये त्या मार्गदर्शन करतात। आजपर्यंत त्यांनी 350 व्याख्याने दिली आहेत। त्यांना मंच संचालन, काव्यलेखन तथा निबंध लेखनाची खूप आवड आहे। आजपर्यंत त्यांना सती चंदनबाला, आदर्श नारी रत्न, महाराष्ट्र नारी रत्न, गुरु आनंद समाज रत्न अशा अनेक पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे। सर्वात प्रथम मी तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते। मी नैना पाटील मॅडमांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी आलेल्या माननीय सौ भारती चंगेडिया मॅडम यांचा सत्कार करावा। त्यानंतर त्यांच्या सोबतच त्यांचे मिस्टर आलेले आहेत चंगेडिया सर, हे सुद्धा त्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करत असतात। त्यांचे मार्गदर्शन सुद्धा अनमोल असे त्यांना मिळत असते। त्यांचे सुद्धा मी आमच्या शाळेच्या व संस्थेच्या वतीने सहर्ष असे स्वागत करते। थँक्यू। का नाही वागायचं, थँक्यू। त्यांचा सत्कार हा श्रीफळ, शॉल व बुके देऊन करण्यात येत आहे। यानंतर मी ओम याला अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी आलेले चंगेडिया सर यांचाही सत्कार फूल आणि रुमाल देऊन करावा। धन्यवाद। मॅडमांनी स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते। आणि आज येथे त्यांची मुलाखत घेण्यासाठी जिजाऊ बाल विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका माननीय सौ पद्मश्री टीचर आणि सहाय्यक शिक्षिका वंदना पाटील यांनी मुलाखत घ्यावी अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद। सर्वांचं मी एकदा पुनश्च असे स्वागत करते। 8 मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिला सप्ताह साजरा करत आहोत। त्या सप्ताहातील पहिले पुष्प माननीय सौ चंगेडिया मॅडम यांची मुलाखत आपण घेत आहोत। सृजनशक्ती श्रमिक फाउंडेशन संचलित जिजाऊ बाल विकास मंदिर मजले मध्ये ही मुलाखत सादर होत आहे। मॅडमांना मी पहिलाच प्रश्न असा विचारू इच्छिते, आपलं बालपण आणि आपला जन्म आणि आपली कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल आपल्या महिलांना तुम्ही काय सांगू शकाल? सर्वप्रथम तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना येणाऱ्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून मराठी म्हणजे आपल्या मातृभाषा दिनाच्या पण शुभेच्छा। अमृताशी ही पैजा जिंकेल अशी ही भाषा, असं संत ज्ञानेश्वरांनी तिचं वर्णन केलेलं आहे। आणि तुम्हालाही असं वाटलं असेल की मी राजस्थानची आहे, मारवाडी आहे, तर पण आम्ही खूप पिढ्या इथे महाराष्ट्रात आमच्या होऊन गेल्या आणि त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे की माझा मराठीशी आणि महाराष्ट्राशी अत्यंत जवळचा संबंध आहे। संस्थेचे खूप खूप आभार आणि सगळ्या शिक्षिकांना खूप धन्यवाद। त्यांचे सगळे उपक्रम पाहिले मी, कौतुकास्पद आहे सगळंच। आणि त्याच्यामुळे मला आनंद वाटतो की आज तुमच्यासमोर माझी मुलाखत घेतली जाते आहे। दीदी, जसा तुमचा प्रश्न होता पहिला की माझा जन्म, बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी, तर जन्म माझा झाला
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात. मी मूळची जामखेडची. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा जसं हे आपलं सुंदर मजले आहे, जामखेडही तसंच होतं. जरी तालुका प्लेस असली तरी गाव छोटं होतं. माझे वडील वकील ॲडव्होकेट हिरालालजी मुंदेजा यांची मी मुलगी. माझा एक बंधू मोठा आहे. त्याच्यानंतर आम्ही 3 बहिणी. आणि मारवाडी जैन कुटुंबात जन्म झाला माझा. आधी एकत्र कुटुंब होतं, म्हणजे आजी आजोबा काका आत्या अशा आम्ही सगळे एकत्र राहिलो. आणि नंतर मग सगळ्यांचेच लग्न झाल्यानंतर जागेच्या अडचणीमुळे मग विभक्त कुटुंब झालं. छोटंसं गाव होतं, पण गोंदेचा जो आमचा परिवार होता, जवळजवळ सगळ्या बिझनेसमध्ये आमचे म्हणजे दुकानं होती, म्हणजे बांगड्यांपासून सगळे बिझनेस होते. माझे एक काका सरपंच होते, त्याच्यामुळे गावात प्रतिष्ठित असं घराणं होतं. आणि त्याच्यामुळे झालं काय की आम्ही चौघंही भावंडांना शाळेत घालण्यासाठी म्हणून माझे आई वडील हे कोणीही आलेले नाहीत. एकत्र कुटुंब होतं, म्हणजे 4 आजोबा मला, त्यांचीही मुलं तिथेच, असे आपण म्हणतो ना एका गल्लीत सगळे असल्यासारखे. तर त्या भावंडांबरोबर खेळताना मोठ्यांच्या बरोबर आम्ही छोटेही गेलो. आणि मग सरांच्या जर लक्षात आलं तिथल्या गुरुजींच्या, तेव्हा आपण गुरुजी आणि बाई म्हणायचो, सर मॅडम हा नव्हतं हा. आणि मग त्यांना लक्षात आलं की हां आता तिथे ॲक्च्युली मला माझ्या गावात बंटी म्हणून ओळखलं जातं, नाव भारती आहे पण. तर त्यांना वाटलं ना की हां आता बंटीने शाळेत यायला पाहिजे. तर सरांनीच आमचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे स्थिती अशी आहे की ॲक्च्युली माझे बर्थडे आणि शाळेतली तारीख याच्यामध्ये तफावत आहे. पण इतकं छान वातावरण होतं. मोठ्या भावंडांच्या बरोबर आम्ही गेलो. शिक्षण पण खूप छान झालं. माझ्या दोन्ही आजी मीन्स नानीजी आणि दादीजी, नानीजी मीन्स मम्मीची मम्मी आणि दादीजी मीन्स वडिलांची आई, या दोघींचंही लौकिक अर्थाने शिक्षण म्हणावं असं काही नव्हतं हां. कारण त्यावेळेला मारवाडी समाजातच खूप पारंपरिक विचार असलेलं पल्लू वगैरे असं स्थिती होती. त्याच्यामुळे त्यांना शाळेत जाण्याचा काही असा चान्स नाही मिळाला. पण त्या इतक्या छान साक्षर होत्या की पाठांतर खूप होतं त्यांचं आणि लिखाण वाचन खूप असायचं. आणि त्या अशा सहज जाता जाता मला शिकवायच्या, आम्हाला सगळ्यांनाच. म्हणजे आम्ही भावंड, मग आमच्यामध्ये रात्री भांडणं व्हायची की माझ्या आजीने तोंड कोणाकडे करायला पाहिजे, जे आपण सगळ्यांनी केलेलं असेल. हो. आणि इतकं म्हणजे खूप भाग्यवान होतो. त्यांच्या कथा ऐकत, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकत मोठे झालो. नकळतपणे संस्कार घडत गेले. म्हणजे माझ्या नानीजींचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं ना तुम्हाला, तर तिने एक दोहा मला सांगितला होता. म्हणजे आम्ही सगळेच जण शैक्षणिक क्षेत्रात हुशार, सगळी भावंड. माझी आत्या माझी SSCला फर्स्ट आलेली तालुक्यात, म्हणजे सगळ्या हां त्यावेळी माझ्यापेक्षा 4 वर्ष ती पुढे होते तेव्हा. आणि आम्ही सगळे असे नंबरातले किंवा सगळे हुशारच. तर माझ्या आजीला नकळत असं वाटलं माझ्या नाणींना की माझं कौतुक व्हायचं. त्या छोट्या वयातसुद्धा रिकग्निशन मिळत होतं समाजाकडून. कुठेतरी मला अहंकार नको यायला. तर माझी नाणी मला म्हणायची, तुला ना आज एक दोहा सांगते. आणि तिने मला सांगितलं होतं, सोना सोना सब कहे. सोना मीन्स सुवर्ण, सोनं. हां, सोना सोना सब कहे ऊंची म्हारी जात. सोन्याला काय वाटतं, सगळेजण सोना सोना म्हणते, माझी जात उंच, हां उच्च. हां, काले मोह की गोलिया तोले म्हारे साथ. आपण काय म्हणतो, गुंजभर सोनं. आणि गुंज कशी असते, गुंज माहिती काळ्या तोंडाची असते ना. काले मुह की गोलिया तोले म्हारे साथ. म्हणजे माझी नाणी म्हणायची की सोन्याला खूप वाटतं की मी खूप उच्च आहे म्हणून, पण त्याला तोलण्यासाठी काळ्या तोंडाची गुंज लागते. हां, म्हणजे ह्या सहज त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे सगळ्यांचं महत्त्व, की सगळ्यांना काही ना काही आपल्यासाठी सगळेजण काही कधी ना कधी उपयोगी पडतील, सगळ्यांच्या बरोबर मिळून मिसळून जायला पाहिजे, हे असं बाळकडून मिळत गेलं. त्याच्यामुळे सगळ्यांशी मिसळून राहणं असेल, दोस्ती असेल, मला सहजपणे जमून गेलं. बालपण खूप छान होतं, खूप छान होतं. तुमच्या बालपणातल्या गोष्टी ऐकून आम्हालाही आमच्या बालपणीतल्या गोष्टींचा उजाळा मिळाला. खूप छान वाटलं. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये तुम्ही वाढला, त्यामुळं तुमच्यावर ते संस्कार झाले, दोन्ही घराकडून जे संस्कार होते, त्यामुळेच आज मी ह्या पदावरती आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही.
त्यानंतर आपल्या शैक्षणिक वाटचालीसंबंधी तुम्ही काय सांगू शकाल? एखादी आठवण म्हणा किंवा शाळेत घडलेला एखादा प्रसंग, याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? जे प्राथमिक शिक्षण आमच्या सगळ्यांचंच, तेव्हा जामखेडला प्राथमिक शिक्षणासाठी एकच शाळा होती, जीवन शिक्षण विद्यामंदिर, 1ली ते 4थी. आणि मुलं वेगळे असायचे आणि मुली वेगळे असायच्या. इतकं छान ना की ते वर्ग वगैरे सारवलेले, कधी घरात वेळ नाही यायची, पण तिथे आम्ही कौतुकाने सारवायचो. आणि मेन म्हणजे कधी शिक्षकांनी पण भेदभाव नाही केला, म्हणजे त्यांना कधी हे टेन्शन नाही आलं की ह्यांनी घरी जाऊन सांगितलं तर हां, असं कधी नाही. कारण त्यांना माहिती होतं की आमचे घरचे कधी चिडणार नाही. म्हणजे गोबरमध्ये शेणामध्ये हात तेव्हाही गेलेला आहे, वर्ग झाडणं कधी कंटाळा केलेला नाही, सगळे कामं असे आम्ही मिळून करायचो. छान होती ती ही शाळा. मला त्या कदमबाई अजूनही आठवतात. 9वारी काष्टा असलेल्या होत्या आणि छान शिक्षण असायचं. त्याच्यानंतर 2 स्कूल होते माध्यमिक शिक्षणासाठी, रयत शिक्षण संस्थेचं नागेश विद्यालय आणि लक्ष्मण नारायण होशिंग विद्यालय. तर ते लना होवी जरा जवळच होतं गावाच्या जवळ, त्याच्यामुळे आम्ही सगळे तिथे शिकलो. आणि तीही स्कूल छान होती. पण एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजबद्दल आत्ता आपण जितके अवेअर आहोत ना, तेव्हा तितकी जागृती तेव्हा नव्हती. पण शिक्षण छान झालं. आणि मला सुरुवातीपासूनच सगळ्यांच्या लक्षात यायचं की मी धाडसी वगैरे आहे, तर सगळ्या कामांमध्ये मला बोलवलं जायचं. अचानक भाषण द्यायची वेळ आली तर माझं नाव पुकारलं जायचं. आमच्या गावाच्या जवळच रामेश्वर म्हणून एक छान पिकनिक स्पॉट आहे, पर्यटन स्थळ. तर त्यावेळेला मुलींना बाहेर पाठवणं किंवा ट्रिपला पाठवणं हा प्रकारच नव्हता. पण असंच मला वाटलं की नाही, आपण जायला पाहिजे. आणि मी मैत्रिणींना सांगितलं की आपण जाऊया. मग मुलींनी घरी जाऊन सांगितलं की बंटी बरोबर असणार आहे आणि आम्हाला रामेश्वरला जायचं आहे, फक्त मी आहे म्हणून मिळालेली ती परमिशन. आणि ह्या गोष्टी छोट्या आहेत, याच्यातलं प्रेम कौतुक मला समजायचंच, पण त्याच क्षणी जाणीव व्हायची की जर इतका विश्वास आपल्यावर टाकला जातोय ना, तर त्याला आपण पात्र ठरलं पाहिजे. माझे मामा मला लिखाण आणि वाचन दोन्हीचा खूप छंद, म्हणजे इतकं वाचनात मी गर्क असायचे ना की मला आठवतं की माझ्या वडिलांनी ना एकदा मला अक्षरशः पट्टीने असं ढोसून मारलं नाही, पण ढोसून उठवलं होतं. अरे कधीच हात मारतोय म्हणून, पण इतकी मी गुंग व्हायचे. तर माझ्या मामांना असं वाटलं की हिची आपण टेस्ट घ्यायला पाहिजे. राधेय तेव्हा मला मिळत नव्हतं आणि माझी वाचायची इच्छा होती. 9वीतली गोष्ट असेल, मी 9वीत होते तेव्हा. मग संध्याकाळी मामांचं किराणा दुकान श्रीगोंद्याला, आजोळ माझं श्रीगोंद्याला, मी श्रीगोंद्याला गेले होते. मग मामा संध्याकाळी आल्यानंतर हातात राधेय होतं आणि मला म्हणाले, हे बघ, हे माझ्या मित्राचं पुस्तक आहे, उद्या सकाळी तू नगरला निघणार आहे, सकाळपर्यंत केवढं वाचायचं तेवढं वाच. आणि मला आठवतं की मी मामा 8:30ला दुकानावरती निघेपर्यंत ते पुस्तक वाचून त्यांना कम्प्लीट करून दिलं होतं. आणि नंतर मग मामाने मला सांगितलं की ते पुस्तक त्यांचंच होतं, पण तोपर्यंत टेस्टिंग. पण खूप म्हणजे आमच्या सगळ्या कलागुणांना पोषक असं होते जुने विचार, पण मला ते नाही जाणवले कधी. खूप छान होतं माझं बालपण, छान होतं, शिक्षण पण छान झालं. आणि आत्याचा ज्या आम्ही उल्लेख केला ना, ती 10वीला प्रथम आली म्हणून, पण त्याच्यानंतर गावामध्ये 11वी 11वी 12वी नव्हती, म्हणजे ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज पण नाही. पण मी इतकी लकी की माझी SSC झाली आणि 11वी 12वीची परमिशन मिळाली. पण तेच आर्ट्स आणि कॉमर्स दोनच फॅकल्टीज, ऑब्व्हियसली मी कॉमर्स घेतलं. आणि त्याच्यानंतर HSC नंतर लगेच कॉलेजची पण, म्हणजे सिनियर कॉलेजची पण परमिशन मिळाली, म्हणून माझं खरं तर ग्रॅज्युएशन झालं. हो, म्हणजे मी लकी. पोस्ट ग्रॅज्युएशन नव्हतंच माझ्या घरातलं. जसं मी तुम्हाला म्हणाले की भैयाच्या नंतर मी होते आणि माझ्या मागे माझ्या छोट्या 2 बहिणी, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली लग्न आधी करायचा विचार असतो. पदव्युत्तर शिक्षणाचा विचारही कधी कोणाच्या डोक्यात नाही आला त्यावेळेलाही, किंवा मला विचारलंही नाही. पण लग्नानंतर लगेच शिक्षणानंतर लगेच लग्न झालं. आता तुम्हाला कळलं असेलच, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे लहानपणापासूनच त्या होतकरू होत्या आणि त्याची प्रचिती आजही त्यांना येत आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला एक मुलगी म्हणून तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला काही शिक्षणाबाबतीत असू दे किंवा तुम्हाला काही गोष्टी स्वातंत्र्य मिळण्यासाठी असू दे, काही अडचणी आल्या का? अडचणी किंवा तक्रार असं नका समजू, पण तो एक सामाजिक पगडा, सामाजिक मानसिकता आपण म्हणू शकू
की जसं मी म्हटलं की पदव्युत्तर शिक्षणाचं जर कदाचित इथे मी मुलगा असते तर मला संधी मिळाली असती किंवा बाबा हुशार आहे किंवा असं. पण हां, मी मोठी मुलगी होती म्हणून तो चान्स गेला. मला आजही असं वाटतं की जर त्यावेळेला मी शिकले असते पुढचं तर मी शैक्षणिक क्षेत्रात किंवा मग प्रशासकीय सेवेत आज नक्कीच कुठेतरी असते. आणि बाकी सगळं त्यांनी स्कोप दिला. म्हणजे गाता-गाळा होता ना, तर माझ्या शिक्षकांच्या लक्षात यायचं तर जेव्हा वर्ग सगळे एकत्र यायचे ना, जर सगळे वर्ग एकत्र आले तर समूह गीत असेल, देशभक्तीपर गीत असेल, त्यासाठी मला पुढे गेलं जायचं. आणि अदरवाईज आमच्या 3 तुकड्या असायच्या, अ, ब, क, प्रत्येक इयत्तेच्या. हां, मग त्या 3 तुकड्या एकत्र केल्या की जी काही कविता असेल ती कविता म्हणण्याचं असेल, असं म्हणजे स्कोप सगळा मिळाला. पण त्यावेळेला कदाचित माझ्यात पण इतकी प्रगल्भता नव्हती. जर कदाचित माझी तेवढी प्रगल्भता असती ना तर मी सांगितलं असतं त्यांना की मला शिकायचं आहे. त्याच्यामुळे मी त्यांनाही काही म्हणणार नाही. पण हां, सामाजिक पडा होता, लग्न हे अंतिम ध्येय होतं. आता स्थिती खूप वेगळी आहे. आता करिअरला प्रायोरिटी दिली जाते आणि मग नंतर वेळ मिळाल्यानंतर लग्न असतं. तेव्हा करिअर हा विषयच नव्हता. पण आणि कदाचित म्हणूनच मग मला असं जाणवलं असेल की अरे आपण सेवा कार्यातून आपली ओळख निर्माण करू शकतो. म्हणजे ही बीजे तिथेही असतील. माझे वडील BJPचे सच्चे कार्यकर्ते. हां, म्हणजे जेव्हा आणीबाणी लागू झाली देशात तर तेव्हा प्रमोद महाजन वगैरेंच्या बरोबर 14 महिने माझे वडील नाशिकला जेलमध्ये होते. त्याच्यामुळे त्यांचं राजकारण किंवा घरी मातब्बर मंडळींचं येणं जाणं चालू असायचं. पण माझ्या वडिलांनी कधीही कोणतं पद घेतलं नाही किंवा म्हणजे त्या ओळखीचा वापर सुद्धा कधी केला नाही. त्याच्यामुळे निरपेक्ष वृत्तीने काम करायला पाहिजे हे बाळकडून तेव्हा मिळालेलं आहे. म्हणजे लहानपणापासूनच हो, यांना हो. संस्काराचे बाळकडू कुटुंबातून मिळालेलं आहे Yes. असं दिसून आलं. हां. तर मी ती खंत म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण तुम्हाला घेता आलं नाही, ही खंत भरून काढण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला का? आणि आत्ताच्या मुलींना, महाविद्यालयीन मुलींना तुम्ही काय सांगू शकाल? नक्कीच. 2018ला माझी मास्टर्स डिग्री मी मिळवली. माझा मोठा मुलगा रौनक तो जर्मनीला असतो शिक्षणासाठी. म्हणजे इथे त्याने इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर त्याचं मास्टर्स करण्यासाठी तो जर्मनीला गेला. आणि जसं मी माझ्या माहेरी पहिली ग्रॅज्युएट मी, तर तसं माझ्या सासरी पहिला इंजिनियर तो चंगेडिया परिवारमध्ये. तर मी त्याला बोलता बोलता एकदा म्हणाले कि मुझे कितना आज मतलब आनंद हो रहा है, खुशी हो रही है ब्रोनो कि मैं एक इंजीनियर की माँ हूँ. मग मला रौनक काय म्हणाला माझा मुलगा, आणि मी त्याला म्हटलं की कल जब तुम मास्टर हो जाओगे. 2018ला माझे मास्टर्स झाले, पण 2016ची गोष्ट आहे. तर उद्या तू मास्टर्स होतील तेव्हा मला आणखीन आनंद होईल की एक डबल ग्रॅज्युएट असणाऱ्या मुलाची मी आई असेल. तर त्याने मला सांगितलं की मग मम्मी हा आनंद तू मला पण का नाही देत, मी माझं मास्टर्स तिकडे करतो आणि तू ही इकडे कशात मास्टर की का नाही करत. खरं तर त्याने प्रेरणा दिली म्हणा किंवा खुन्नस दिली म्हणा. मग मी काउन्सिलिंग अँड सायकोथेरपीमध्ये इकडे मास्टर्सला ॲडमिशन घेतलं आणि रौनकने तिकडे. 2018ला आम्ही दोघंही बरोबर मास्टर्स झालो. आणि खरंच आजच्या युवा पिढीला मला अंतःकरणापासून सांगावं वाटतं की ही जी शिक्षणाची दारं आपल्या सगळ्या मुलींना खुली झालेली आहेत ना, त्याचा सगळ्यांनी खूप डोळसपणे उपयोग केला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा किंवा प्रसार माध्यमांचा किंवा मनोरंजक साधनांचा आपल्यावरती खूप गहरा असर आहे हे मान्य करते मी. की ऑडिओ व्हिज्युअल जेव्हा असतं ना तेव्हा त्याचा पगडा जास्त असतो. शाळेमध्ये ब्लॅकबोर्डवर शिकवणं आणि तेच प्रोजेक्टरद्वारे शिकवणं लवकर लक्षात राहतं ना. जेव्हा तुम्ही फिल्म पण पाहता, आवाज पण येतो, तर ते मेंदूमध्ये फिट बसतं. तर त्याच्यामुळे नकळतपणे खूप प्लॅनिंगने आपल्या संस्कृतीवरती घाला घालायच्या दृष्टीने ही सगळी आखणी झाली की ह्या युवा वर्गाला असं वाटतं ना, म्हणजे असं प्रोजेक्ट करण्यात आलं, फिल्म असेल, सिरियल्स असेल याच्यामधून, की एकदा जर तुम्ही तरुण झाला तर मुलींना असं वाटतं की मुलांच्या भोवती पिंगा घालत आपण फिरणं म्हणजे आपण आपलं तारुण्य सफल. आणि मुलांना पण असं वाटतं की मुलींना शोधत त्यांच्या मागे जाणं म्हणजे कॉलेजचं जीवन. ॲक्च्युली म्हणजे कॉलेजचं जीवन हे फक्त विजातीय आकर्षणासाठी आहे असं जे चित्र निर्माण झालं ना, त्याच्याबद्दल मला प्रचंड खंत वाटते. ॲक्च्युली याच्यासाठी कॉलेजचं जीवन आहेच नाही ना मुळात. आपल्या पुढच्या भविष्याचा पाया तिथे असतो. आयुष्यभराची ओळख खरं तर त्या दिवसांमध्ये
त्या दिवसांमध्ये निर्माण होत असते. आणि त्या दिवसांमध्ये आजकालची ही पिढी जेव्हा फिल्म स्टारच्या प्रभावामुळे असेल किंवा आणखीन कोणत्या कारणामुळे असेल, मुलगी असेल तर तिला असं वाटतं की बॉयफ्रेंड असला पाहिजे, मुलगा असेल तर त्याला वाटतं की गर्लफ्रेंड असली पाहिजे आणि फक्त त्याच गोष्टींमध्ये त्यांचा टाइम वेस्ट होतो. मला प्रचंड वाईट वाटतं की आणि आपली बुद्धिमत्ता खूप आहे, म्हणजे भारत खरंच बुद्धिमान लोकांचा देश आहे. दुनियाने आपल्याला कसंही प्रोजेक्ट केलेलं असू दे, वी आर दी बेस्ट. इतका दैदिप्यमान वारसा आहे आपला, इतका दैदिप्यमान. कोणत्याही क्षेत्रात घ्या ना, आपली साधी जुनी मंदिरं जरी बघितली ना तरी इंजिनिअरनी आवाक व्हावं असं इंजिनिअरिंग आपल्याला दिसतं. आपण म्हणतो शून्याची देणगी भारताने जगाला दिली. खगोल भूगोल लोकांना अजून काही माहिती नव्हतं, तोपर्यंत भूगोल आहे हे आपल्याला माहिती होतं. आणि असे ऋषीमुनी की जे आतून तृप्त होते. तुम्ही सगळे जुने ऋषीमुनींचा पेहराव पहा, ज्यांनी विद्वत्तेने आज आयुर्वेद असेल, चारी वेदांची रचना असेल, जैन धर्मातले आपले आगम असतील, हे सगळे रचणारे त्यांचे तर अपरिग्रह होता ना. टोटल एक पंचा फक्त असायचा ऋषीमुनींच्या अंगावरती, पण त्यांचं संशोधन किती होतं. सुश्रुतांनी त्या काळी ब्रेन सर्जरी केली होती. काय असेल उपलब्धता, कोणते स्कोपी असेल की काय असेल, काहीच नव्हतं, पण त्यांच्याकडे ज्ञान होतं. आणि किती तृप्तता होती. ते ज्ञान इतरांना दिलं. ते मात्र त्यांच्या मेडिटेशनमध्ये आणि ध्यान साधनेचंच होते, कारण त्यांना माहिती होतं की शेवटी हे सगळं इथेच राहतं. आणि म्हणजे भारताचा हा दैदिप्यमान खरा वारसा आहे की ज्या माइंडफुलनेसकडे आजकालची सायकॉलॉजी आलेली आहे. माइंडफुलनेस म्हणजे ध्यानधारणा. जेव्हा आपण सायकोलॉजिकल डिस्टर्ब होतो ना, तेव्हा आपण सायकोलॉजिस्टकडे जातो. ते काउन्सिलिंग वगैरे करतात, म्हणजे समुपदेशन करतात, गरज पडली तर सायकोथेरपी देतात, गरज पडली तर औषधं देतात. पण आता हे सगळं जे विज्ञान आहे ना ते माइंडफुलनेसपर्यंत येऊन थांबलंय. सायकोलॉजीचं मीन्स काय की मेडिटेशन हा सगळ्या याच्यावरती दुवा आहे म्हणून. आणि हे हजारो वर्षापूर्वी आपल्या भारताची देणगी. मेडिटेशन किंवा ध्यानधारणा आपल्या रक्तात भिनलेली आहे. आपण मंदिरात जातो तरी तिथे आपल्याला सांगितलेलं आहे की घंटा वाजल्यानंतर, देवदर्शन केल्यानंतर काही क्षण तिथे थांबायचं आणि मग यायचं. म्हणजे आपला इतका दैदिप्यमान वारसा आहे, पण दुनियाने आपल्याला भौतिकतेमध्ये गुरफटून टाकून चकाचौंधच्या मागे आपण लागलो की ड्रेसेस असे असले पाहिजेत. हां, म्हणजे छान झुकीकडे आपला कल गेला आणि आपण आपली स्वतःची ओळख विसरली. म्हणजे माझ्या मुलींना मला असं सतत सांगावं वाटतं की अरे आपण खूप भाग्यवान आहोत. इतक्या छान समाजामध्ये, इतक्या छान देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला, इतक्या छान आपल्याला शिक्षणाच्या संधी मिळाल्या, तर त्याचं सोनं करणं आपल्या हातात आहे. आणि मुलगीच का माहितीये, मुलांनाही तोच नियम आहे, पण मुलगी याच्यासाठी ना की आपण दोन परिवार रोशन करतो ना, आपण माहेरी पण आणि आपण सासरी पण. म्हणून दोहिता म्हटलं जातं. आमच्याकडे दोहिता शब्द आहे. दोन हित जी साधते ती. आणि शिवाय हे तर झाले आपले लिगली आपण ज्यांचा उल्लेख करतो असे, पण बाकी तर स्त्री आपल्या कितीतरी मैत्रिणींना पण साक्षर करते. एक ज्ञान जर आपल्याला मिळालं तर आपण गप्पा मारत असतो आणि आपण कितीतरी स्त्रियांना पण अवेअर करतो. त्याच्यामुळे मला खूप असं फोर्सफुली मुलींना सांगावं वाटतं की तुम्ही या संधीचं सोनं करा. आम्हाला चान्स नाही मिळाला तरीही आम्ही कुठेतरी आमच्या अस्तित्वासाठी धडपडतो. आपल्या सगळ्यांची धडपड ना स्पेस मीन्स जागा, आपल्या स्वतःच्या वैयक्तिक अस्तित्वासाठी, पीस म्हणजे शांतता, आणि आयडेंटिटी म्हणजे ओळख याच्यासाठी असते. पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे. घरात सुद्धा जरी आपण गृहिणी म्हणून वावरताना सुद्धा त्यातले त्यात आपण वेगळे पण काहीतरी जपायचा प्रयत्न करतो. सगळ्यांच्या सारखं आपण राहत नाही. साडी भिन्न घेऊ किंवा घराची रचना वेगळी करू किंवा एकच भाजी असते पण प्रत्येकीची स्टाईल वेगळी असते. ही जी आयडेंटिटीसाठी चाललेली धडपड असते ना, ती माझ्या बाळांनो तुमच्या कॉलेजच्या जीवनात तुम्ही घडवायला हवी. तिथे तुमची पायवळणी झाली ना की जीवनाला, तुमच्या अस्तित्वाला अर्थ मिळतो आणि तुमची आयडेंटिटी निर्माण होते. आणि जेव्हा अशा माझ्या प्रत्येक मुली ह्या मॅनपॉवरकडे ना, मधल्या काळात भारताचं दुर्लक्ष झालंय. कोणताही देश म्हणजे काय, नद्या, डोंगर, नाले, पर्वत म्हणजे देश नसतो. देश म्हणजे कोण? तुम्ही, आम्ही ना. देशाची जनता म्हणजे देश. आणि त्याच्यामुळे स्त्री आणि पुरुष इक्वली मॅनपॉवर मध्ये आले, पण ह्या स्त्री या मॅनपॉवरकडे मधल्या काळात दुर्लक्ष झालं. म्हणजे तिला थोडक्यामध्ये चूल आणि मूल याच्यामध्ये ठेवण्यात आलं. कारण भिन्न आहेत. परकीय आक्रमण व्हायला लागले ना, तसं आपल्या स्त्रियांना घरात ठेवण्यात आलं. आधी आपल्या देशामध्ये गार्गी, मैत्रेयी सारख्या विदुषी झालेल्या आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष डिबेटमध्ये मोठमोठ्या संतांना हरवलेला आहे. तो इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्यातच नाही आला.
आपल्यापर्यंत येतं ते फक्त पिक्चरमध्ये कसं हिरोच्या मागे हिरोईन गाणी गाणं, हां बस बस तेवढ्या त्या प्रेम प्रसंगांपुरता आपला उपयोग आहे, किंवा घरात धुणी भांडी करताना टीव्हीच्या ॲडमध्ये आपल्याला दाखवलं जाईल, स्वयंपाक करताना इतकाच आपला उपयोग हे आपल्यावर बिंबवण्यात आलं की तुझी लायकी तेवढीच आहे. आणि ॲक्च्युली हा क्षण आहे की आता आपण ओळखायला हवं की मी याच्या पलीकडे खूप काही आहे. आणि म्हणून माझ्या मुलींना विनंती की कॉलेजच्या जीवनामध्ये ह्या गोष्टींना बळी पडू नका. आतला आवाज ओळखा, तुम्ही खूप छान आहात. महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे नुसतं आकर्षण नसून काहीतरी करून दाखवण्याची ती वय असतात असं मॅडमांनी सांगितलं. त्यामध्ये माता पालकांचा काय सहभाग असावा किंवा त्यांनी कितपत लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? डेफिनेटली. एक छानशी गोष्ट आली मी तुम्हाला सांगते. मैत्रिणीनं ट्रेनमधून ना एक मुलगी आणि तिची आई प्रवास करत होते. ऑब्विसली बाकीचेही प्रवासी असतातच ना ट्रेनमध्ये, बाकीचेही प्रवासी होते. त्या प्रवासामध्ये त्याच्या बोगीतल्या म्हणजे त्या कंपार्टमेंटमधल्या लेडीज होत्या, त्यांची आपापसात मैत्री झाली, गप्पा वगैरे झाल्या. आणि त्यांनी पाहिलं की ती जी छोटी मुलगी आहे, साधारण 7-8 वर्षाचं वय होतं तिचं, ती मुलगी पुस्तक वाचत होती. तिला बाल साहित्य होतं त्या मम्मीकडे आणि ती ते पुस्तक घेऊन ती पुस्तक वाचत होती. तर ते बघून ना बाकीच्या आयांना आश्चर्य वाटलं की अरे इतकी छोटी मुलगी पुस्तक वाचते म्हणून. कारण पहा, आपण पण सगळेजण काय म्हणतो की वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. आता प्रत्येक मुलाला युट्यूबवरती गुगलवरती सर्च करायला आवडतं. आता वाचायला कोणी तयार होत नाही, पुस्तकं घेऊन बसायला कोणाला आवडत नाही, लायब्ररीमध्ये कोणी लवकर जात नाही. तर सेम आता ह्याच आजकालच्याच आपल्या जमान्यातला हा प्रवास. आणि त्याच्यामुळे डब्यातल्या बाकीच्या महिलांना आश्चर्य वाटलं की अरे 8 वर्षाची मुलगी पुस्तक घेऊन वाचते. ऑब्व्हियसली तिच्या मम्मीला ते विचारण्यात आलं की कसं काय बाबा तुम्हाला हे शक्य झालं, आज तुमची मुलगी पुस्तक वाचते. आम्ही आमच्या मुलांना कानी कापडी रोज ओरडून सांगतो की अरे वाचा रे, अरे वाचा रे, पण ते अजिबात ऐकत नाही. त्या आईने खूप छान उत्तर दिलं. ती आई म्हणाली, मुलं ऐकत नाहीत, मुलं बघतात. बघा हा, मुलं ऐकत नाहीत, मुलं बघतात. त्या आईने सांगितलं की जशी जशी ही मोठी होत आली ना, तशी तशी मी स्वतः तिच्या समोर तिने पाहत आलेले आहे की माझी आई वाचत असते. मी सातत्याने पुस्तकं वाचते आणि ते पाहून तिलाही समजलं की पुस्तकं वाचायची असतात. मी तिच्या आवडीची, तिला पाहिजे तशी बाल साहित्य आणत गेले आणि म्हणून माझी मुलं पुस्तकं वाचायला लागली आहे. सगळ्यांना मला तेच सांगायचं आहे की मुलं ऐकत नाहीत, मुलं बघतात. हां, बघतात मीन्स आपलं अनुकरण करतात की आपण करतो काय. त्याच्यामुळे जे त्यांनी करावं असं आपल्याला वाटतं ना, आधी आपण ते केलं पाहिजे. जर आपण आपल्या मुलांना म्हणत असू की अरे किती वेळ मोबाईलमध्ये, कदाचित ह्या ग्रामीण विभागात अजून ते लोन पसरले नसेल, कदाचित तुम्हाला खूप व्याप आहेत त्याच्यामुळे तुमचा वेळ इतका टीव्ही समोर जात नसेल, पण मेजॉरिटीमध्ये जेव्हा मी पाहते वर्कशॉप असेल किंवा इतर ठिकाणी असेल ना, तर तेव्हा मला जाणवतं की स्वतः मम्मीच त्या मोबाईलमध्ये इतकी गुरफटलेली असते, सातत्याने त्या स्क्रीनचं तिलाच खूप व्यसन लागलेलं असतं आणि ती मुलांना मात्र म्हणते की अरे मोबाईलमध्ये बसू नका रे, अरे किती वेळ तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर समोर बसता रे. तर हे लक्षात घ्या की त्यांनी जे करावं असं वाटतं ना, ते आधी आपण केलं पाहिजे. आपण ते करताना त्यांना समजलं ना की मग त्यांच्यामध्ये तो बदल घडतो. आणि सगळ्यांना ह्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा धोका इतका आहे ना की आपल्याला असं वाटतं की घरात जो टीव्ही आपण आणलाय ना, त्याची जी काही किंमत असेल ती 20,000 25,000, आपल्याला असं वाटतं की तेवढे दिले की आपण टीव्हीचे मालक झालो, कारण रिमोट आपल्या हातात आहे. पण माझ्या सख्यांना प्रत्यक्षात आपला रिमोट आपण टीव्हीच्या हातात दिलेला असतो. आपले सगळे निर्णय टीव्ही ठरवतो. म्हणजे उठल्यापासून आपण दात कशाने घासायचे हे कोण ठरवतं? ते माहीत कुठून पडले आपल्याला? टीव्ही. आता किती जरी सांगितलं की एक गोशाळा आहे निमशिरगावला आणि त्यांचं मंजन छान आहे, आपण घेऊ का? किती आपल्या म्हणजे ऋषीमुनींनी, आपल्या आजींनी सुद्धा सांगितलेलं आहे की उठण्याने आंघोळ केल्यानंतर स्किन तुपतुपीत राहते. उठण्याने आंघोळ करणं चांगलं असतं. आपण वापरतो का उठणं? आपण आंघोळ कशाने करायची टीव्ही ठरवतो, आपण दात कशाने घासायची टीव्ही ठरवतो, आपण खायचं काय हेही टीव्ही ठरवतो. आणि ऑब्व्हियसली सिरियल मधल्या
ज्या हिरोईन्स असतात किंवा अभिनेत्री असतात त्या ठरवतात की तुम्ही साडी कोणती घालायची. त्याच्यामुळे ह्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा माझ्या सख्यांनो तुम्ही इतक्या व्यस्त आहात तरीही तुमच्यावर इतका पगडा आहे. हे लक्षात घ्या की आपले नेक्स्ट जनरेशन हा टीव्ही 24/7 बघत बघत मोठी होते. आपण कमी पाहिलं टीव्ही, आपल्या बचपनमध्ये नव्हता टीव्ही. मी खूप खेळायचे किंवा माझं बालपण इतकं छान होतं किंवा आम्ही इतकं घडलो कारण त्यावेळेला टीव्ही किंवा थिएटर नव्हतं. जामखेडला फक्त टुरिंग टॉकीज होती, ते पडदा बांधलेला असतो ना तिथे, आणि एखादाच असं चांगला पिक्चर आला तर परमिशन मिळायची आणि आम्ही जाऊन बसायचो. अदरवाईज ना टीव्ही ना थिएटर. रेडिओ हे एकमेव साधन. वर्तमानपत्र घरात येणारं म्हणजे प्रसार माध्यमाचं साधन. तेव्हा पेपरवरती खूप विश्वास असायचा. शुद्ध लेखनासाठी आम्ही पेपर पाहायचो. आणि आता प्रचंडपणे सगळ्या चुका तिथे असतात. न आणि न यांचा त्यांचा संबंध असल्यासारखी स्थिती झालेली आहे. आपण जे घडलो वाढलो ते आपल्या मोठ्यांच्या संस्कारात वाढलो आणि आताची आपली पिढी टीव्हीच्या संस्कारात वाढते. हा महत्वाचा बदल तुम्ही लक्षात घ्या माझ्या सगळ्यांनो. त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की जसं आपण घडलो आपण आहोत तशी आपली आपत्ती असावी तर हा प्रचंड मोठा विरोधाभास आहे. हे शक्य नाही होणार. याच्यासाठी आधी तुम्हाला त्यांना क्वांटिटी टाइम क्वालिटी टाइम दोन्ही द्यायला हवं. जेव्हा आपली मुलं आपल्याकडे येतात की एक शंका आहे किंवा आता तुझ्या मदतीची गरज आहे त्या क्षणी तुम्ही हातातली सगळी कामं सोडून त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की प्रत्येक क्षणी जेव्हा मला आवश्यकता आहे माझा परिवार माझ्या बरोबर आहे तेव्हा ती मुलं त्यांच्या सगळ्या शंका घेऊन तुमच्याकडे येते. पण जेव्हा आपल्याकडून हा वेळ मिळत नाही तेव्हा त्यांच्याकडे ना एका क्लिकवरती प्रचंड दरवाजे ओपन होतात त्यांचं संशोधन त्यांचं मार्ग शोधण्यासाठी. आणि मग मात्र आपली मुलं नकळतपणे चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात. त्याच्यामुळे मला तुम्हाला आठवणीने सांगायचं आहे की आता जर तुम्ही ह्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जाळातून बाहेर असाल तर खूप लकी आहात. हे भान ठेवाच. मोबाईलच्या आपण खूप आहारी जाऊ नका. ती दुधारी तलवार आहे, ज्ञानही तेवढीच देते. आज दुनियेत कुठे संशोधन झालं ना तर ते लगेच आपल्यापर्यंत पोहोचलेलं असतं. आपली एखादी मुलगी जर डान्समध्ये छान असेल ना तर युट्यूबवर व्हिडिओ टाका, दुनियाभर ती शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेली असते. माझ्या एखाद्या सखीला गोधडी छान विणता येत असेल आणि तिने तिची गोधडी जरी युट्यूबवर टाकली ना तरी ती दुनियाभर म्हणजे जगाच्या प्रत्येक टोकापर्यंत ती पोहोचलेली असते. टेक्नॉलॉजी ही खूप छान आहे, व्यवसायासाठी छान आहे, तुमच्या कलागुणांचं प्लॅटफॉर्म म्हणून छान आहे. पण त्याचबरोबरीने जर तुम्ही तिचा मालक बनला तर ती छान गुलाम आहे. पण तुम्ही गुलाम झाला ना तर ती भयानक मालक आहे. ती मग तुमची वाटच लावते. आणि महत्त्वाचं याच्यामध्ये आत्तापर्यंत ज्याच्यावरती संशोधन नाही झालं असा मुद्दा हा जो मी मार्क करते माझ्या सर्वेमध्ये किंवा मी जेव्हा वर्कशॉप घेते तेव्हा किंवा मी काउन्सिलिंग करते तेव्हा अशा केसेस येतात की 6-6 महिने मूल त्याच्या रूमच्या बाहेर नाही आलेलं असतं आणि ते गेम खेळत असतं. मग इथे लक्षात येतं की त्या मुलाचे जे बाकीचे सेन्सर्स असतात ना आपल्या मेंदूमध्ये सगळं आहे ना, आठवणीचं केंद्र असेल, भूक लागण्याचं केंद्र असेल, बाकीच्या गोष्टींचं केंद्र असेल, तर हे जे भावनेचे केंद्र असतात की कोणीतरी दुःखात असेल तर आपल्याला कणव येते, कोणी मदत मागितली तर आपल्याला लगेच सहकार्याची भावना जागृत होते. ही सगळी केंद्र जर तुम्ही स्क्रीन ॲडिक्ट झाला तर डीम होतात. खूप खूप भयानक धोका हा आहे की आपण आपलं माणूस पण हळूहळू गमावतो. म्हणजे येणारी पिढी मला नकळतपणे असं वाटतं की मानवी देह धारण केलेली भावनाशून्य अशी मशीन्स असतील की काय. आणि हे जर नको असेल ना माझ्या सगळ्यांना तर तुमच्या मुलांशी मुलींशी तुमचा संवाद खूप छान असायला हवा. त्यांच्या आयुष्यात काय घडतंय, त्यांनी आज काय केलेलं आहे हे त्यांना विचारून घ्या, त्यांच्याशी गप्पा मारा. सही गलत जसं माझ्या नाणींनी मला सांगितलं, सोना सोना सब कहे ऊंची मारी जात. चान्स तुम्ही घ्या. तुमच्या टीव्हीवरती जे काही दाखवतंय, आता एखाद्या सिरियलमध्ये जर एखाद्या स्त्रीचे लग्न आधी पण अफेअर असतील, लग्नानंतर पण ती अफेअर करत असेल तर ती संधी तुम्ही उचला आणि मुलांना सांगा की ही आपली संस्कृती नाही, हा असं वागायचं नसतं. होतं उलटं, आपण याबद्दल बोलत नाही. मग माझ्या सगळ्यांना त्यांना काय वाटतं, काय वाटणार त्यांना? जे पाहते आजी मम्मी एवढं मन लावून ते काय बरोबर आहे. लक्षात आलं का? आपण काय म्हणतो की अरे घटस्फोटाचं प्रमाण किती वाढलं, आजकाल मुलींना नांदायलाच नको, काय नाही झालं की 15 दिवसात परत येतात. आपण बाळकडू दिलं ना त्यांना. हे लक्षात घ्या की टीव्ही पाहून मोठी झालेली पिढी, ह्यांना संस्कार आपल्याला आता काळजीपूर्वक द्यायला हवे.
मी नक्की हे सांगेन मुलींना पण आणि आजकालच्या माझ्या मातांना पण, बहिणींना पण, की आपण खूप जागरूक राहायला पाहिजे. संवाद संवाद संवाद, घरात संवाद असलाच पाहिजे. किती जरी ओरडून सांगितलं ना की टीव्ही इलेक्ट्रिक बॉक्स आहे, कुणाच्याही घरातून टीव्ही बाहेर पडणार नाही. त्याच्यामुळे त्याचा वापर करून आपण संसार करणे हे स्किल आपण शिकलं पाहिजे. आताच्या पालकांनी किती जागरूकपणे आपल्या मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे याचे अनेक बाळकडू या मॅडमांनी आपल्याला दिलेले आहेत. यानंतर आत्ताचं बालपण आणि आपण उपभोगलेलं बालपण यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अगदी मग त्या बालपणातला आणि आत्ताचा जो फरक आहे आणि हा फरक खूप अंतर आहे ह्यामध्ये आपल्याला मान्य आहे. पण आत्ताच्या पालकांनी मुलांना कशी वागणूक द्यावी बालपणी किंवा एक कुमार अवस्थेमध्ये, खेळण्याबाबत, खाणेपिणे, वावरणे, बाहेर जाणे ह्या सगळ्याच बाबतीमध्ये कोणतं वातावरण आपलं असावं आणि पालकांनी त्याकडे कोणत्या दृष्टीने बघावं. मग आता मला आधी सांगा, जेव्हा आपण मुलांना शिक्षण देतो, शाळेत घालतो, तेव्हा हेतू काय असतो? आणि बर, चांगला नागरिक बनावा अशी सगळ्याच पालकांची अपेक्षा असते. त्या अपेक्षेनेच आपण शिक्षण शाळेत घालतो. पण ऍक्च्युली जरी आपला म्हणजे विचार तो असला तरी शिक्षणामुळे साध्य काय होतंय? अगदी बरोबर. हा, पण एक जीवनाचं आपण ध्येय म्हणतो ना, म्हणजे मला असं म्हणायचंय की आपला विचार आहे की त्याने एक छान नागरिक व्हावं. आपल्याला वाटतं की माझा मुलगा सर्वांगीण विकास, हा एक, पण नकळतपणे पुढे मोठा झाल्यानंतर त्याला चांगली नोकरी लागावी, त्याने चांगले पैसे कमवावे, हा हेतू जो आहे तो प्रबळ होतो की नाही? आलं लक्षात? हेतू आपल्या मनात काय आहे? त्याने चांगला नागरिक बनावं. प्रत्यक्षात आपण शिक्षण काय देतोय? त्याने चांगले पैसे कमवावे. हा जो विरोधाभास आहे ना, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की नकळतपणे आपण मुलीला पण काय सांगतो की तू म्हणजे आमचा मुलगाच आहे. आपण तिला त्या दृष्टीनेच वाढवतो, तिला सगळे स्कोप देतो. इथे आपण नशिबान आहोत. ग्रामीण विभागात अजूनही मुलींना छान घरकाम येतं, स्वयंपाक वगैरे सगळा येतो. पण मी शहरामध्ये पाहते ना, तर आईवडिलांनी मुलीला कॉलेज, क्लासेस याच्या व्यतिरिक्त काहीही काम कधी सांगितलेलं नसतं. तिचं करिअर आहे, तिचं असं आहे, तसं आहे, हा हेतू असतो. आणि नंतर मात्र तिचं एज्युकेशन झालं ना की डायरेक्ट त्यांच्या डोक्यात तिचं लग्न येतं. आता तिचं लग्न करायला पाहिजे. लग्न झाल्यानंतर मग अपेक्षा काय की तिने सून बनलं पाहिजे. पण तुम्ही सून म्हणून तिला कुठे वाढवलं? म्हणजे जे आपण घडवलंच नाही ते आपण अपेक्षा कशी करू शकतो? हे मला म्हणायचंय. आपला हेतू आहे त्याने चांगलं नागरिक बनावं आणि आपण शिक्षण दिलं त्याने चांगले पैसे कमवावे. ही जी गफलत आहे ना, ही आपल्याला बालपणी भरून काढायची आहे. आणि म्हणून इथे मला वाटतं, पुन्हा एकदा सांगेन की तुम्ही नशीबवान आहात. अजूनही इथे एकत्र कुटुंब पद्धती असेल ना, नशीबवान आहात. बाकी मी शहरात पाहते ना, तर तो जो एक आजीचा स्पर्श किंवा आजीच्या संस्काराच्या गोष्टी, ते जे मिळतं ना बाळाला, बाळ तिथे घडतं, मूल तिथे घडतं. तर ते गमावून बसलेली आहे ही पिढी दुर्दैवाने. आई वडील दोघंही जॉबला जातात, ते बाहेर असतात. हे मुलं एक तर पाळणा घरात वाढतं किंवा मग येऊन स्वतः एकटं घरात टीव्ही लावून बसलेलं असतं. म्हणजे पुन्हा वाढवतोय टीव्ही, मुलांना वाढवतोय टीव्ही. आणि हा, जसं मी लहानपणी आपल्या जैन धर्माच्याही गोष्टी सांगितल्या जायच्या, शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम व्हायचे, तेव्हा रामायण महाभारतही सांगितलं जायचं. आणि मी लहानपणी कसं शिकत आलो, आपण कसं करत आलो, आपल्याला आजी सांगते ना, पहा राम आणि रावणाच्या युद्धाचा प्रसंग असेल तर आजी आपल्याला सांगते, मग माहितीये का, 10 तोंडाचा तो रावण धप धप चालत आला. बापरे, काय त्या रावणाचं विक्राळ स्वरूप, धरणी कापत होती, त्याने पाऊल टाकलं की असा 10 तोंडाचा रावण आला आणि आपल्या रामाशी युद्ध खेळायला लागला. पण काय, रामाने असा बाण मारला आणि रावणाचं एक तोंड खलास, असं बाण मारला की दुसरं तोंड खलास आणि रावणाला रामाने पराजित केलं. ती जी गोष्ट सांगायची ना आजी, त्याच्यामध्ये नकळतपणे ते लहान बाळ शिकतं की संकट कितीही विकराळ स्वरूपाचा असू दे, संकट कितीही मोठा असू दे, शेवटी चांगुलपणा जिंकतो. आणि आता हे राहिलेलं नाहीये.
आता आजीला सुद्धा सिरियल मध्ये इतका इंटरेस्ट असतो ना की आजी नातवाला वेळ देत नाही. आणि पुन्हा एकदा तेच विचारते की ना आजीला वेळ ना मम्मीला वेळ, आणि दोघांनाही नातू मात्र खूप छान पाहिजे, नात मात्र खूप छान पाहिजे. कसा वेळ बसणार? आपल्या भूमिकेचं विस्मरण आपल्याला होता कामा नये. मी कशी आहे एक आई म्हणून, मी कशी आहे एक आजी म्हणून स्वतःला आपण प्रश्न विचारला पाहिजे की आजी म्हणून माझी कर्तव्य काय, मम्मी म्हणून माझी कर्तव्य काय. आणि ती कर्तव्य लक्षात आली ना की आपल्याला आपल्या पुढच्या जनरेशनची काळजी करण्याचं कारण नाही. पण तिथे जर तफावत पडत असेल तर माझ्या सख्यांनो, उद्याचं भविष्य खरंच आपल्याला काळजी करण्यासारखं आहे. अपना हात जगन्नाथ. क्योंकि येणारी ही जनरेशन जी आहे ना ती फक्त पैसे कमवेल, तुम्हाला आवश्यकता वाटली तर पैसे देईल. हो, एकूणच काय तर आपण कर्तव्याशी एकनिष्ठ असायला पाहिजे असं दिसून आलं. हे कार्य करीत असताना तुम्हाला दिशाहीन माणसं काही मिळाली असतीलच, त्यांच्यामुळं थोडाफार त्रास हा झालाच असेल, तर त्याला तुम्ही कोणता पर्याय शोधला? हे प्रत्येक क्षेत्रात अनुभवतो हा आपण. खरंच म्हणजे असतात समाजात दिशाहीन माणसं. आधी असं वाटायचं की नाही नाही प्रत्येकाचं काही ना काहीतरी ध्येय असेल ना, पण नाही, येणारा दिवस कसा तरी जगून मस्त राहणं इतकंच त्यांचं ध्येय असतं. भविष्याची चिंता किंवा फिकीर किंवा नियोजन असं काही नसतं. आणि यांची पुण्याही असते की घरामध्ये सुबत्ता असते अशा व्यक्तींच्या, आणि मग अशा व्यक्तींच्या जेव्हा आपण सहवासात येतो तेव्हा त्रास होतो, नक्कीच होतो. मी स्किलफुली अशा लोक म्हणजे कौशल्याने अशा लोकांच्या पासून अलिप्त कसं राहायचं हे शिकले. कारण ही दिशाहीन माणसं आपल्यालाही भरकटवतात आणि म्हणजे त्यांच्या डोक्याला डोकं देताना आपला खूप क्वालिटी टाईम बर्बाद होतो त्यांना पटवण्यात, त्यांच्या कलाने घेण्यात. मग हे लक्षात आलं की अरे नाही, जीवन आपल्याला एकदाच मिळतं, कोणता क्षण शेवटचा आहे हे माहिती नाही, त्याच्यामुळे असा टाइम वेस्ट होण्यात अर्थ नाही. मग ती कितीही मोठ्या पदावरची व्यक्ती असू दे, आर्थिक सुबत्ता असलेली व्यक्ती असू दे, पण मग जेव्हा लक्षात येतं की दिशाहीन असं जे व्यक्तिमत्व आहे तेव्हा मी स्किलफुली अशा व्यक्तींपासून लांब राहायला लागले. आणि आठवणीने जी चांगली व्यक्ती आहे, जीवनाला दिशा देईल अशा व्यक्तींच्या सहवासात यायला लागले. माझ्या माहेरपणापासून म्हणजे बालपणापासूनच पैसा बघून मैत्री करणं किंवा नातं ठेवणं हे घरातच वातावरण नव्हतं. त्याच्यामुळे हीच सवय पुढे मी बाळगली. माझ्या अवतीभोवती माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्हाला सगळेजण दिसतील, सगळे म्हणजे शिक्षक असतील, कामगार असतील. बऱ्याचदा असं होतं ना की काही कारणाने विद्वान माणूस असतो पण साधारण काम करत असतो, पण म्हणून त्याची विद्वत्ता झाकून नाही राहत. असे सगळेजण माझ्या मित्रपरिवारमध्ये आहेत. आणि हेकट व्यक्ती असतात, बऱ्याचदा पदावरती असतात, हेकट असतात. मी म्हणेन तेच खरं म्हणतात. अशा व्यक्तींच्या बरोबर वागताना मग मी एक धोरण ठेवलं की काम होणं गरजेचं आहे. तिथे मग मीपणा नाही आणायचा. मग त्या क्षणी त्याला वाटतंय ना मीच खरं, मीच महान, हो तुम्हीच महान, काम होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ते त्यांच्या घरी, मी माझ्या घरी, पण कामाला सातत्याने प्राधान्य देत आले. आणि म्हणजे मला हेच म्हणायचं की आपणही आपल्या आयुष्यात आपलं सर्कल खूप काळजीपूर्वक निवडायला हवं. ज्या क्षणी लक्षात येईल की निगेटिव्ह व्यक्ती आहेत, आजूबाजूला सतत नकारात्मक बोलणाऱ्या, रडणाऱ्या, तक्रार करणाऱ्या, त्या संगतीतून बाहेर या. आपल्याला चांगलं काहीच दिसत नाही. आणि जगात चांगले आहेत म्हणून जग टिकून आहे. जगात आशा आहे म्हणून निराशेवर मात करता येते. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की आपलं सर्कल आपण खूप छान ठेवायला हवं. समाजामध्ये आता बरेच बदल झालेले आहेत. आताच तुम्ही म्हणालात की अजून पण चांगली माणसं आहेत, आणि हा झालेला बदल आपण कशा पद्धतीनं टिकवून ठेवला पाहिजे, आणि यामध्ये महिलांची भूमिका काय असावी आणि प्रामुख्याने मुलींची भूमिका काय असावी असं तुम्हाला वाटतं? बदल सकारात्मक मी म्हणेन की संधी. आपल्या महिलांना आता कोणतंही क्षेत्र बंद आहे असं नाही. म्हणजे आता मोदींच्या कृपेने आपण लष्करात सुद्धा प्रत्येक पदावर आहोत. आपण लढाऊ विमानं उड्डाण करण्यापर्यंत हो आपली मजल गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देईन की सगळ्यांनो, टीव्ही किंवा फिल्म्स जरी तुम्हाला दाखवत असल्या की तुम्ही एक उपभोग्य वस्तू आहात किंवा
पुरुषांच्या मनोरंजनाचं साधन आहात किंवा तुमची लायकी एवढीच, तरी त्या विश्वातून बाहेर या, स्वतःला ओळखा. खूप खूप संधीची दारं आपल्याला उपलब्ध झालेली आहेत. आपल्याला तितके शिक्षणाची संधी मिळते, कर्तृत्वाची संधी मिळते आणि ती गावागावापर्यंत आता जवळजवळ पोहोचलेली आहे. आता पालक पण इतके प्रगल्भ झालेले आहेत की मुलींच्या शिक्षणासाठी, मुलींच्या भवितव्यासाठी आता कोणतेही पालक असं नाही म्हणत की 10वी पर्यंत शाळा आहे तर ती इथे शिकेल, मुलगी दुसरीकडे जाऊनही शिक्षण घेते आहे. तर या संधीचा उपयोग करून खरंच देश सेवा करण्याची संधी जी आहे ना ती आपण उठवली पाहिजे. पुन्हा एकदा आठवण करून देते की 50% पुरुष आणि 50% स्त्रिया असं मिळूनच कोणताही देश बनतो. आणि त्याच्यामुळे आपली ही जी संख्या आहे, आपली ही जी ताकद आहे ना, ही विसरू नका. ही आपल्या देशाला घडवू शकते, देशाला मजबूत बनवू शकते. रादर पुरुषांच्या पेक्षा जास्त आपण देशसेवा करू शकतो आणि देश घडवू शकतो. कारण येणारी जनरेशन आपण घडवतो. ही स्त्रीच असते की जी प्रत्येक नागरिक घडवते. त्याच्यामुळे तुमची भूमिका खरंच अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून प्रत्येक मुलींनी सजगतेने राहायला हवं, आपलं करिअर खूप काळजीपूर्वक निवडायला हवं आणि देशासाठी आपण जो काही आपला वाटा देऊ शकतो ते आपण करायलाच हवं. नारी नारी मत कहो, नारी है रत्नों की खान, नारी से पैदा हुआ हर इंसान. असं जरी असलं तरी आपण आपल्या समाजामध्ये आपण कमी स्वतःला लेखत असतो, त्यामुळे आपण कमी राहतो. त्याचे एक उत्तम उदाहरण त्यांनी आपल्या अनुभवातून दिलेलं आहे. यानंतर मला इथं पुढं महिला वर्ग बसलेला आहे. या महिला वर्गांच्यासाठी तुम्ही जसं तुमच्या मुलाबरोबर डिग्री घेतला तसं ह्यांच्यासाठी काही योजना किंवा सुविधा असतील किंवा एखाद्या महिलेला जर वाटत असेल मी हे करू शकते आणि ह्याच्यासाठी मला काहीतरी पाठबळ पाहिजे किंवा एखादी योजना आहे की आमच्यापर्यंत येत नाही, ते करून दाखवण्याची ज्यांच्यामध्ये जर एक उर्मी असेल तर त्याला तुम्ही काय सांगू शकाल? आपण खूप नशिबान आहोत ना. बचत गट हा आता खूप खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी दुवा ठरलेला आहे आणि गावागावामध्ये बचत गट पोहोचलेले आहेत. बचत गटामार्फत तुम्ही तुमची सगळी स्वप्न साकार करू शकता. बचत गटांना सरकार अत्यंत कमी म्हणजे लोएस्ट इंटरेस्टवरती लोन देतं आणि ते लोन उचलून तुम्ही म्हणजे अक्षरशः शेळी पालनापासून दुग्ध व्यवसायापासून सगळं करू शकता. तुमचे घरगुती सांडगे, पापड, कुरवड्या जे जे म्हणून तुमच्यामध्ये स्किल आहे, जसं मी उल्लेख केला की गोधडी आता जागतिक स्तरावरती गोधड्या खपतात आणि त्याला म्हणजे असं अँटिक म्हणून बघितलं जातं. जी जी तुमच्याकडे कला आहे ना त्या प्रत्येक कलेला पाठबळ मिळेल असं आताचं वातावरण आहे. आणि सगळ्या योजना, सगळ्यात महत्त्वाचं काय झालेलं आहे, योजना आधीही असायच्या पण प्रत्येकाचं बँक अकाउंट असायलाच पाहिजे असा नियम नव्हता आणि त्याच्यामुळे हे फंड घेताना आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत रुपयातले 20 पैसे आपल्याला आणि 80 पैसे मध्येच जात होते. आता आपण इतक्या भाग्यवान आहोत की अकाउंट आपलं असल्यामुळे डायरेक्ट सगळे फंड तुमच्या अकाउंटवर येतात. त्याच्यामुळे डेफिनेटली तुम्ही काळजीपूर्वक हे सगळं बघा. बचत गट निर्माण करा. बचत गटांच्या मार्फत तुम्ही स्वप्रगती, गावाची प्रगती आणि आपल्या सगळ्यांची प्रगती साधू शकता. आणि योजना आपल्या ज्या ही येणारी पिढी आहे ज्यांना यूट्यूब वापरता येतं, ज्यांना कम्प्युटर मोबाईल वापरता येतात, त्यांना सांगायचं की गव्हर्नमेंटच्या योजना ज्या आहेत ना त्या सर्च कर म्हणून. महिलांच्यासाठी, सिनियर महिलांच्यासाठी व्याजदर काय लागेल, किती रुपयापर्यंत भांडवल तुम्हाला कर्ज म्हणून उपलब्ध होईल, कोणकोणत्या लघु उद्योगांसाठी काय काय योजना आहेत, सगळं सरकारने ऑनलाईन दिलेलं आहे. आता असं नाहीये की आपण प्रत्येक वेळेला ऑफिसमध्ये खेटे घालायचे, त्या कामगारांना, तिथल्या कर्मचाऱ्यांना, साहेबांना विचारायचं मग ते माहिती देतील, अशी स्थिती नाहीये. आता सगळं तुम्हाला ऑनलाईन तुमच्या घरीही तुम्ही बघू शकता, वाचू शकता. तुमच्या मुलांना सांगा, तुमची मुलं म्हणजे जी आमच्या वयाची आहेत ती, आणि तुमच्या नातवांना सांगा की अरे हे असं असं आहे, बघ रे आपण काय करू शकतो. सगळं ऑनलाईन आहे. तुम्ही डिमांड सुद्धा ऑनलाईन करू शकता. कागदपत्र सुद्धा आपल्याला ऑनलाईन भरायचे आहे. सर्वे करायला माणसं येतील, सत्य परिस्थिती पाहतील आणि तुम्हाला फंड मंजूर होतो. त्याच्यामुळे मी आठवणी, आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगते की चूल आणि मूल हे आता आपलं क्षेत्र राहिलेलं नाहीये. याचा अर्थ असा नाही की ह्या क्षेत्रात आपण नाहीच राहायचंय. महत्वाचा धोका तो आहे माझ्या सगळ्यांना, ते आपलंच काम आहे, ते पुरुष नाही करू शकणार आणि ते काम आपण व्यवस्थित केलं तर आपला देश टिकेल. त्याच्यामुळे चूल आणि मूल हे दोन्ही सांभाळता
आपल्या पंखांना भरारी देण्यासाठी सरकार आपल्या मदतीला आहे. प्रत्येक गोष्ट आता एकदम नीट अँड क्लीन आणि ट्रान्सपरंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही संधी घ्या, संधीचा फायदा उठवा आणि स्वतःची, गावाची, आपल्या परिवाराची नक्कीच तुम्ही प्रगती करा. कितीतरी स्त्री आहेत ना, ती राजस्थानी टेलर जिला म्हणजे जागतिक पातळीवरती पुरस्कृत करण्यात आलं. तिने आपल्या सख्यांना घेतलं आणि जे त्यांचे अँटिक कला असते ना, आदिवासी लोकांचं भरतकाम असतं, तसं राजस्थानी तिने ते फक्त केलं आणि आज करोडोंचा तिचा व्यवसाय आहे. तुम्ही युट्यूबवर सर्च कराल ना, तर 9वी 10वी असलेल्या स्त्रिया आहेत, पण त्यांना स्वतःची कला समजली. त्यांनी आपल्या पण मैत्रिणींना बरोबर घेतलं आणि आज त्या कुठल्या कुठे आहेत. आणि कोरोना काळामध्ये प्रगती साधणाऱ्या आपल्यासारख्याच महिला आहेत की ज्यांनी घरी बसूनही केले. बाकीचे सगळे व्यवसाय ठप्प होते. फक्त ज्यांना हे घरात येत होतं, मग अगदी खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून त्या सगळ्यांनी खूप छान धंदा केलेला आहे. कारण पोट कधी बंद नाही राहत ना, दुकानं बंद असतील, सगळेजण संप करतील, पोट संपावर जात नाही. त्याच्यामुळे तो व्यवसाय आपला 24/7 आणि अन्न, वस्त्र, निवारा मूलभूत गरजा आहेत ना, त्या हमेशा चालू राहतात. त्यांना कधीही मरण येत नाही. नक्कीच प्रत्येक महिला आपली प्रगती करू शकते. आर्थिक स्वातंत्र्य सहज मिळणं शक्य आहे. एवढा सगळा व्याप सांभाळत असताना तुम्ही धार्मिक कार्याला वेळ कसा देता आणि त्याबद्दल प्रबोधन तुम्ही काय सांगू शकाल महिलांना? धर्म आणि संस्कृती असेल ना तरच आपण असतो. जितक्या पाश्चात्य संस्कृती आहेत ना, तिथे धर्म किंवा संस्कार हा प्रकार नाही, म्हणून ती राज्य आज रसातळाला गेलेली आहेत. ज्या ब्रिटन म्हणजे इंग्लंड बद्दल असं बोललं जायचं की त्याच्यावरचा सूर्य मावळत नाही, पण आज इंग्लंडचे किंवा लंडनचे तुम्ही तिथे जाऊन हालात पाहाल ना, तर म्हणजे भयानक दारिद्र्य, भिकारी, बेरोजगारी, हिंसा, मुक्त परवाना असतो आयुधांना, बंदूक वगैरे तिथे आसानीने मिळते आणि आपल्यापर्यंत पोहोचत नाही, कारण त्यांचा मीडिया तितका प्रगल्भ आहे. हे मात्र त्यांचं खूप गुण घेण्यासारखं आहे. त्यांची वर्तमानपत्रे असतील, त्यांची न्यूज चॅनल्स असतील, त्यांच्या देशाबद्दलच्या वाईट बातम्या ते प्रसारित करत नाहीत. ते आपल्यापर्यंत पोहोचत पण नाही. आपल्याकडे मात्र कोणीतरी एकाने छेड काढलेली असते किंवा दुर्घटना झालेली असते. जगात असं वाटतं की भारतातले सगळे पुरुष एक जात फक्त बलात्कारी आहेत. असं जर असतं तर आपण घराबाहेर पडू शकलो असतो का? पण हे आपलं दुर्दैव की आपला प्रसार माध्यम ज्यांच्या आर्थिक नाड्या परदेशी सत्तांच्या हातात आहेत, म्हणून हे सगळं होतं. हा मुद्दा खूप डीपमध्ये विचार करण्यासारखा आहे, त्याच्याबद्दल आता बोलायला नको. पण महत्त्वाचं हेच की जागतिक पातळीवरती तुम्ही पोहोचू शकता आणि धार्मिक जिथे धर्म संस्कृती आहे ना, ते तो परिवार, ती व्यक्ती, ते देश मजबूत असतात. फाउंडेशन मजबूत असतं. आपली कुटुंब संस्था मजबूत होती. म्हणून जगामध्ये कितीतरी जागतिक मंदीचे दुष्परिणाम झाले, पण भारत देश टिकून राहिला. मध्ये भयानक जागतिक मंदी आली होती, कारण आपणच पुन्हा आपण जे 1-1 रुपया करून किंवा थोडे थोडे करून साचवलेले पैसे होते नवऱ्याला न सांगता, ती सगळी गंगाजळी तेव्हा कामाला आली. प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीला मदत केली, प्रत्येक स्त्रीने आपली ती गंगाजळी काढली आणि आपला देश त्या जागतिक मंदीतून सावरलेला आहे. त्याच्यामुळे धर्म संस्कृती याच्याशिवाय आपल्या अस्तित्वाला अर्थ नसतो. आता पुन्हा इथे धर्माच्या 2 व्याख्या, एक माझी आणि एक ऍक्च्युली समाजाची. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना, धर्म म्हटलं की जर जैन असतील तर मंदिरात बस्तीत जाणं किंवा आम्ही स्थानकवासी असू तर ग्रंथपूजा, स्वाध्याय करणं. ख्रिश्चन असतील तर त्याने चर्चमध्ये जाणं. मुस्लिम असतील तर नमाज वगैरे पडणं. असं तर ह्या आपल्या एक साधारण लौकिक अर्थाने व्याख्या झाल्या. खरी व्याख्या काय असते धर्माची माझ्या दृष्टीने, तर जेव्हा मी एक आई म्हणून असते ना, आई, तेव्हा आई म्हणून मी व्यवस्थित असणं हा माझा धर्म. मी जेव्हा एक ट्रेनर म्हणून वर्कशॉप घेते, तेव्हा मी ट्रेनर म्हणून दी बेस्ट देणं हा माझा धर्म. मी एक बहीण असते, तेव्हा बहीण म्हणून मी छान वागणं हा माझा धर्म. आपण जेव्हा आपल्या ह्या अनगिनत भूमिकांमध्ये आपलं दी बेस्ट देतो ना, तेव्हा आपण धार्मिक असतो. आणि अर्थातच माझ्या पुढच्या जन्मासाठी आपण इतकं नियोजन करतो ना, दिल्लीला जरी जायचं असेल तरी ॲडव्हान्समध्ये तिकीट बुकिंग करतो, रिझर्वेशन्स, येता जातानाचे, तिथल्या हॉटेलचे, बरोबरचे प्रवास, तिथे थंडी आहे का, मग लोकरीचे कपडे हवेत, हे सगळं नियोजन आपण करतो त्या इतक्याचा 10-15 दिवसाच्या प्रवासाचं. आणि आपल्या अध्यात्मात सांगितलेलं आहे की आपण जन्मजन्मांतरच भवबंधन मानतो.
मग मागच्या जन्मातली पुण्याई म्हणून आपण आता इतक्या छान आहोत. पुढच्या जन्माच्या पुण्याईसाठी माझ्या पुढच्या जन्माची देगणी म्हणून मी धार्मिक क्रिया करायलाच हव्या. आठवणीने मी करते, मला जितकं शक्य असेल तितकं करते. माझा स्वतःचा छंद म्हणाल तर वाचन लिखाण, आणि त्याच्यामुळे मला वाचन प्रचंड आवडतं. धार्मिक ग्रंथ मी खूप वाचते. जेव्हा जेव्हा संतांचा सहवास मिळतो तेव्हा तेव्हा काही शंका असतील तर त्यांचं निरसन करते. आणि सगळ्यात महत्त्वाची मी स्वतःला सवय लावून घेतलेली आहे ती ही की माझे खूप ग्रंथ वाचून झाले नसतील, माझ्या खूप धार्मिक परीक्षा झालेल्या नसतील, पण जे काही धार्मिक शिक्षण मला मिळालेलं आहे ना ते मी लगेच माझ्या अनुकरणात आणलेलं असतं. म्हणजे जसं की हिंसा मन वचन काय आणि करायची नाही. 3 करण 3 योगने आपण बोलतो जैन धर्मामध्ये, मन वचन काय. मग असं नाही ना की मी त्या किड्याला मारलं तरच मी अहिंसक आहे. मी माझ्या वाणीवर पण लगाम ठेवायला हवा, माझ्या बोलण्याने पण कोणी दुखता कामा नये, हा विवेक माझ्यात यायला हवा. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या धर्माशी निगडीत आहेत त्या मी अत्यंत विवेक आणि सजगतेने पाळते आणि ध्यान करते. डेफिनेटली ध्यान करते. धर्म म्हणजे मंदिरात जाऊन बसूनच करणं नाही नाही, नक्कीच नाही, कामामध्ये नक्कीच धर्म नाही. असतं, हो, प्रत्येक गोष्टीमध्ये धर्म असतो, तो तुम्ही व्यवस्थितपणे पाळत असता. येस. त्यानंतर पुढचा, यापूर्वी नऊवारी साडीतल्या स्त्रिया आणि आत्ताच्या स्त्रियांच्या मधील जो पेहराव आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? पेहराव तर आता इथे मी पुन्हा प्रश्न विचारेन की आपल्याला कोणत्या धर्मग्रंथाने हे शिकवलं का की 1900च्या म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या महिला असतील ना त्यांनी नऊवारी घालायची आहे. त्याच्यानंतर 50 वर्षांनी 6 वारीपर्यंत यायचं आहे. मग आजकालच्या मुलींनी जीन्स घालायची आहे, नाही सांगितलेलं. पण हे पण आपल्यापर्यंत कुठून आलं? टीव्ही. परत लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्याला शिकवतो, आपल्याला घडवतो, आपल्याला बदलवतो. आपण हे टाळू शकत नाही. आता जर आपण म्हणालो ना की नाही नाही मी नऊवारी घालेन किंवा मी 6 वारी घालेन तर किंवा मी साडीतच वर्कशॉप घेईन असं जर मी म्हटलं ना तर ते होत नाही. माझ्या समोरचा जो युवती बसलेले असतात ना त्यांना सुरुवातीचे 1-2 तास ठीक वाटतं, पण नंतर त्यांना असं वाटतं की कोणत्या तरी गावची काकू आलेली आहे आणि आता 2 दिवस काय काय बोलेल कोणाला. त्यांच्या मनापर्यंत उतरण्यासाठी मग मलाही माझ्यात बदल करायला लागतात. म्हणजे मी तर मारवाडी जैन कुटुंबातली, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं. आमच्याकडे तर अजून जास्त बंधन ना, डोक्यावर पदर पाहिजे, पल्लू पाहिजे. पण परिवाराने पण मला प्रचंड साथ दिली. म्हणजे ज्या क्षणी हा मुद्दा लक्षात आला की मी जर स्वतःमध्ये बदल केले तर मी मुलींची मैत्रीण बनू शकते, त्या क्षणी माझ्या परिवाराने मला साथ दिली. लगेचच मला सांगण्यात आलं की फिर आप जो भी परचेस करणे, ड्रेसेस लो, जेंट्स लो, उस हिसाब से. आणि त्यांना ही खात्री होती अर्थात की जे शोभेल, जे योग्य वाटेल तोच पेहराव मी पण करेन म्हणून. पण हां, हे स्वीकारायला लागतं. याच्यात म्हणजे अयोग्य काही आहे असं मी म्हणणार नाही, कारण आता जग हे खूप छोटं झालंय. आधी आपल्या गावापर्यंत आपण होतो, मग जिल्ह्यापर्यंत, मग राष्ट्रापर्यंत. आता आपण पूर्ण जगात कुठेही असतो. जग जवळ आलेलं आहे. म्हणजे आजची मुलगी इथली लग्न होऊन अमेरिकेलाही जाते, तिथे तिला ते कठीण जाऊ नये म्हणून हे बदल आपल्याला पचवायला लागतील, स्वीकारायला लागतील. पण पुन्हा तेच आहे, इथे मी असं म्हणेन ना की आपलं मूल्यांकन आपण करायला शिकलं पाहिजे. 4 दृष्टीने माझ्या नजरेतून मी मूल्यांकनाला प्राधान्य देते. शारीरिकदृष्ट्या मी कशी आहे, भावनिकदृष्ट्या मी कशी आहे, शैक्षणिकदृष्ट्या मी कशी आहे आणि सामाजिकदृष्ट्या मी कशी आहे. शारीरिक आणि WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची सुद्धा आरोग्याची व्याख्या तीच आहे. फक्त शारीरिकदृष्ट्या आपण तंदुरुस्त असणं म्हणजे आपण आरोग्य संपन्न असतो असं नाही. तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या जी व्यक्ती स्वस्थ आहे ती आरोग्य संपन्न आहे, अशी आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची सुद्धा व्याख्या झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मी पुन्हा विचार करते आणि तुम्हालाही सांगते की आपण आरोग्य संपन्न आहोत का हे बघताना त्या दृष्टीने आपलं मूल्यांकन करायला हवं. जर मी मूळबाई असेल, म्हणजे एवढंच कोणी बोललं की मी जर मूळ रडत असेल तर मी भावनिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहे का? नाही आहे. आणि त्याच्यामुळे घरातलं वातावरण बदलतं की नाही बदलतं? बोलणारे बोलणं थांबवणार नाही, रडणं थांबवणं आपल्या हातात आहे ना. तिथे आपण काम केलं पाहिजे की मी कशी आहे, मी गेल्यामुळे आनंद होतो का सगळ्यांना, की मी गेल्यानंतर सगळ्यांना का बाई आता हे कुठं भांडण लावेल काय असं टेन्शन येतं. हे काम करणं आपल्या हातात आहे ना. शारीरिक दृष्टीने स्ट्रॉंग आहे का? डेफिनेटली तुम्ही, आपण ग्रामीण विभागातल्या महिला स्ट्रॉंग आहोत. शहरात हा पण स्ट्रॉंगनेस दिसत नाही, कारण खाणं सकस नाही ना. बस 2 मिनिट म्हणत मॅगी शिजवायची आणि ती खायची, शरीराला बळ कुठून येणार? हे जर आपल्याला तिथे जाणवत असेल ना माझ्या सख्यांना, हे लोन आपल्या घरापर्यंत येऊ देऊ नका प्लीज. पास्ता, मॅगी, नूडल्स, पिझ्झा, बर्गर
क्वचित कधीतरी मोठ्या सिटीमध्ये गेल्यानंतर तिथपर्यंत ठीक आहे, पण ते रोजमर्राच्या जिंदगीमध्ये आपल्या मुलांच्या आहारात येता कामा नये. तर शारीरिकदृष्ट्या मी कशी आहे, मानसिकदृष्ट्या मी कशी आहे, भावनिकदृष्ट्या मी कशी आहे, म्हणजे जर उद्या कोणाला माझी मदत लागली तर मी ती मदत करण्याची सक्षम आहे का, ती भावना माझ्यामध्ये येते का, आणि मी इतकी सक्षम आहे का की माझ्या सगळ्या प्रसंग मी स्वतःच्या क्षमतेवरती तारून नेईन. आणि सामाजिकदृष्ट्या मला सगळ्यांशी मिसळणं आवडतं का, की मी माझी एकटीच राहते, माझ्याच घरात राहते, माझ्या घराची स्वच्छता, माझ्या घराचं सजवणं, माझ्या मुलांचं संगोपन इतकंच मी माझं विश्वास ठेवलंय का. आपण जर आपल्याच विश्वास राहत असू तर कोणीतरी दुसरं येऊन आपल्या विश्वास डोकावून आपल्याला बाहेर काढणार नाही, आपल्याला संधी दुसरं कोणी येऊन देणार नाही. त्याच्यासाठी आधी आपण ओपन माइंडेड असायला हवं. तर मला असं वाटतं ना की 9 वारी 6 वारी जीन्स ड्रेसेस इट्स ओके, हे सगळं करताना 9 वारी मधली सुद्धा जर ह्या तिन्हीमध्ये स्ट्रॉंग असेल ना तर ती बेस्ट वुमन आहे, मिस वर्ल्ड मिस युनिव्हर्स तीच आहे. त्याच्यामुळे मूल्यांकन स्वतःचं ह्या तिन्ही बाजूने तरी निदान करायला हवं. मी शारीरिकदृष्ट्या कशी आहे, मानसिकदृष्ट्या कशी आहे, शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा येणाऱ्या पिढीला मी म्हणेन की तुम्ही शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा बघायला हवं. येणारा काळ हा डिग्रीचा नाही, हे महत्त्वाचं लक्षात घ्या. ही शाळा सुद्धा इतके वेगवेगळे उपक्रम राबवते ते का, त्यांना सुद्धा पहिली वार्षिक परीक्षा झाली की रिझल्ट दिला, दुसरी वार्षिक परीक्षा झाली की रिझल्ट दिला, असं करता आलं असतं ना. पण ते इतका वेगवेगळ्या पैलूंवरती विद्यार्थ्यांवरती काम करून त्यांना घडवतायत. कारण तुम्ही डिग्री किती घेतल्या याच्यापेक्षा तुम्ही त्या ज्ञानाचा उपयोग कसा करता, ज्याला की आजकालच्या जमान्यात सॉफ्ट स्किल्स म्हटलं जातं, ते तुमच्यामध्ये किती आहेत हे बघून तुम्हाला करिअरच्या संधी मिळतात. म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला असं जाणवेल की डिग्रीमध्ये जे टॉपर होते ना त्यांच्यापेक्षा डिप्लोमा होल्डर त्यांचा बॉस आहे. कारणच ते आहे की तुमच्यामध्ये सॉफ्ट स्किल्स किती आहेत. तर ह्या दृष्टीनेच आपण बघायला हवं. वेशभूषेपेक्षा आतल्या गुणांच्याकडे बघा, आपल्या क्षमतांच्याकडे बघा, त्यांचं जास्त संवर्धन करा आणि स्वतःची आणि सगळ्यांची प्रगती साध्य करा. बहिरंगापेक्षा माणसानं आपल्या अंतरंगाकडे हो नक्कीच. व्यक्तिमत्व घडविण्यासाठी नुसती डिग्रीच उपयोगी नाही, तर तुम्ही स्वतः आतमध्ये काय आहात याची सुद्धा तुम्हाला प्रचिती आली पाहिजे. तुम्हाला वाचनाचा आणि लेखनाचा छंद आहेच हे तुम्ही सांगितलंच आहात, पण त्यासाठी वेळ कसा देता तुम्ही एवढा, म्हणजे कसं आहे आता सांसारिक कामातून आपण बघतो बरेच छंद असतात, पण आपण बोलताना कसं मला हा छंद आहे पण वेळच मिळत नाही, मला हा छंद आहे पण वेळच मिळत नाही, ही कारणे दाखवा नोटीस आपण नेहमी सगळ्यांसमोर मांडत असतो, पण तुम्ही कसा वेळ देता? पहिलं उत्तर कारणे दाखवा नोटीस नाही देत. आणि छंदच माझा असा आहे ना की तो मला सातत्याने पूर्ण करता येतो. वाचन जेव्हा वाचनाची संधी मिळेल तेव्हा टीव्हीचा मला जास्त शौक नाही. म्हणजे स्मार्ट टीव्ही आहे घरात, तर वेगवेगळ्या चांगल्या सिरीज असतील, डिस्कवरी सारखे चॅनल्स असतील हे पाहते. ज्ञानवर्धक जे काही असेल ते तिथून मिळवते. आणि जेव्हा जेव्हा चांगली पुस्तकं मिळतील तेव्हा रात्री माझं ते वाचनाचं काम असतं. आणि लिखाणाचा छंद माझ्या आजूबाजूचे जे आहेत, माझ्या मैत्रिणी असतील, माझे पारिवारिक जण असतील, त्यांना माहिती आहे की बाबा मला लिहिता येतं. तर मग कुणाचा बर्थडे असेल तर मग मला सांगण्यात येतं की एखादी कविता 4 ओळी लिहून दे म्हणून. कधी स्पर्धा असतात, माझी अशी भाषणं असतात, लेक्चर्स असतात. माझं प्रत्येक भाषण किंवा मी जिथे जिथे सहभाग घेतलेला आहे ते प्रत्येक माझं स्वतःच असतं. तर त्याच्यामुळे मी सातत्याने वाचत असते आणि सातत्याने लिहित असते. जेव्हा केव्हा असं कोणाला वाटतं की अरे कधीतरी एखाद्या मैत्रिणीला पण वाटतं की तुला वेळ असेल तर या विषयावर बोलायचं आहे, जरा काही मुद्दे काढून देशील का. आता तितका वेळ मिळत नाही हेही खरं आहे, पण आधी मी हे सगळं आनंदाने करायचे. आता मात्र माझेच इतके व्याप वाढलेत की मला फक्त स्वतःपुरतंच हे करता येतं. पण प्रत्येक विषयावरती आपले विचार तयार असायला हवेत असं मला वाटतं की एनी टाईम जेव्हा मला वेगवेगळ्या सर्कलमध्ये जायला लागतं, कधी शिक्षक असतात, कधी फक्त प्रोफेसर्स असतात, कधी बिझनेसमॅन असतात, कोणताही त्यांचा विषय जरी निघाला ना तरी त्या विषयावरती चर्चेमध्ये मला सहभागी होता यायला हवं ही माझी इच्छा असते. मला स्वतःला बोलायला ऐकायला आवडतं, तर त्याच्यामुळे मी स्वतःला तसं अगदी म्हणजे तयार ठेवतेच. हां, मी प्रयत्नपूर्वक वेळ काढते आणि माझे हे छंद जोपासते. मला भिशी वगैरे नाही आहे, लग्नापासून नाही आहे. म्हणजे आपला वेळ कुठे जातो तर भिशीमध्ये किटीमध्ये, तर तिथे माझा वेळ जात नाही. आजपर्यंत मला आठवत नाही की मी शॉपिंग काही फारशी केलेली आहे. मी इतकी नशीबवान आहे की माझ्या साड्या असतील, माझे दागिने असतील,
मनोज जी आणतात आणि मी घालते. त्याच्यामुळे मला तिथेही वेळ जात नाही. मी शॉपिंग काय करते तर फळं घेते, भाज्या घेते, पुस्तकं घेते आणि चांगल्या सीडीज, कॅसेट्स. आता कॅसेट्स तर राहिले नाही जमाना, पण जे जे चांगलं असेल ना ते मी माझी खरेदी ही असते. तुमच्या दोघांमध्ये किती कम्युनिकेशन चांगलं आहे ते दिसतच आहे. तुम्ही खरोखरच नशीबवान आहात की मनोजी सर तुम्हाला भेटले. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. आणि खरंच अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे. लाईफ पार्टनर चांगला मिळणं ही अत्यंत अत्यंत पुण्याची गोष्ट असते आणि मी खरंच खूप खूप भाग्यवान आहे. खूप भाग्यवान आहे. तर सर ते पाणी ह्यांना द्यायला त्यावरून त्यांचं कम्युनिकेशन किंवा त्यांचा एकमेकांचा जीव आम्हाला लक्षात आला. हा, त्यांना भान असतं ना का आता ही बोलेल तिला तहान लागेल. माझ्या लक्षात नाही राहत पण त्यांच्या लक्षात असतं. यस. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की साध्या साध्या गोष्टीतून सुद्धा आपण देशभक्ती करू शकतो आणि त्यासाठी काहीतरी एक वेगळंच काहीतरी करायला लागतंय असं ते नाहीये. आपण घरी राहून सुद्धा चांगल्या पद्धतीने देशभक्ती करू शकतो. याबद्दल तुम्ही काय महिलांना सांगू शकाल, म्हणजे काही उदाहरणाद्वारे? आपली शक्ती आपण ओळखायला हवी ना. आपण आदिशक्तीचं प्ररूप आहोत, आदिशक्तीचा अंश आहोत. त्याच्यामुळे स्वतःच्या क्षमता ओळखायच्या. एक स्त्री जेव्हा सगळ्या दृष्टीने घडते आणि सक्षम बनते ना तेव्हा ती नकळतपणे देशसेवा करते. तुम्ही काहीतरी अर्थार्जन सुरू केलेलं असतं, तुम्ही कोणता तरी व्यवसाय सुरू केलेला असतो, तुम्ही तुमच्या बरोबरीने समजा एखादा बचत गटाचं जर आपण उदाहरण घेतलं, बचत गटामध्ये मिनिमम 10 आणि मॅक्सिमम 13 मेंबर्स लागतात ना. तर जेव्हा तुम्ही असा पुढाकार घेता की नाही एक बचत गट आपल्याला निर्माण करायचा, नकळतपणे तुम्ही 10 हातांना रोजगार दिलेला असता आणि देशाच्या नागरिकांना रोजगार मिळणं ही देशसेवाच नाही का? छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ही देशसेवा करू शकतो. तुम्ही तुमचे व्यवसाय तसे निवडा. तुम्ही त्या दृष्टीने दुग्धपालन जरी असेल ना तरी सकस दुग्ध आपल्याला समाजाला कसं देता येईल यावरती फोकस करा. नकळतपणे आता हार्मोन्सचे इंजेक्शन देऊन देऊन गाया म्हशींना जास्त दूध कसं मिळेल हे बघण्यात येतं. हे चुकीचं आहे. होतं काय, हे दूध पिऊन जी मुलं मोठी होतात ना त्यांना सुद्धा अकाली प्रौढत्व येतं. म्हणजे आपल्या वेळेला आपल्याला साधारण 7वीच्या दरम्यान पाळी यायची, 7वी 8वीच्या दरम्यान. आता तुम्ही पाहत असाल माझ्या सगळ्यांना 4थी 5वीच्या मुलींना पाळी येते. हे कारण काय आहे? हार्मोन्सचं दूध. आपण गायांना हार्मोन्स दिले, म्हशींना हार्मोन्स दिले की त्यांना दूध जास्त यावं. पण आपण हे प्रत्येक ॲक्शनची रिॲक्शन असते. तुम्ही चेंडू तिकडे टाकला की तो चेंडू तुमच्याकडे घडून येणार. आपल्याला असं वाटतं की नाही माझ्या घरची देशी गाय ना तिचं दूध माझं मुलं पितात, बाकीच्यांना मी कसंही देईन. अरे पण उद्या त्या समाजातली एखादी मुलगी सून म्हणून तुमच्या घरी येणार आहे ना, मग ते तुमच्याकडे चक्र चालू राहतं. तर इथे मी माझ्या सख्यांना तुम्हाला असं सांगेल की हा मोह न पडणं म्हणजे देशसेवा नाही. मी माझ्या देशाच्या नागरिकांना, आपण प्रार्थना काय घेतो, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग आपण ते अंमलात आणायचं. ही छोटी गोष्ट आपण अंमलात आणायची की ते बांधव आहेत ना, मग मी त्यांच्याशी भेदभाव नाही करणार. कीटकनाशकांची फवारणी किंवा उत्पादन जास्त यावं म्हणून कारण नसताना रासायनिक खतांचं ओव्हरडोस, ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो का हे पाहावं. माझ्या मुलींना मी छान घडवेन, हे संस्कार ही संस्कृती मी जतन करेन. आपण म्हणतो पहा की या संस्कृतीचे पाईक होण्याचा मी प्रयत्न करेन म्हणून. पण मग ही जी आपण प्रार्थना म्हणत प्रतिज्ञा घेत मोठे झालो ते आपण मोठेपणी का विसरून गेलो? आपण ह्या प्रतिज्ञेला खरंच पाईक व्हायचे प्रयत्न करायला पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टीतून देशसेवा घडते. मी चुकीचं वागणार नाही. मी देखादेखी बघू, आपण काय म्हणतो असं एकमेकीचं बघू, ईर्षेने मी वागणार नाही. आता मला जे नकळतपणे जाणवत होते की जर यांचा मुलगा एखाद्या गोष्टीत हुशार असेल, त्याला खूप उत्तर येत असतील, अभ्यासात हुशार असेल ना, तर ह्या मम्मीची अशी इच्छा होत नाही की हिचा मुलगा जरासा अभ्यासात मागे आहे ना तर आपण त्याला मदत करावी. ह्या मम्मीला असं वाटतं की तो मागेच राहायला पाहिजे म्हणजे मग माझा मुलगा वर्गात सतत प्रथम येईल. ही भावना ही देशसेवेला किंवा देशासाठी हितकर आहे का? नाही आहे. हे जे शेअरिंग आणि केअरिंगची भावना आहे ना ही आपल्यात जोपासले ना की आपली नकळतपणे देशसेवा होते की माझाच मुलगा नाही,
विन विन सिच्युएशन म्हणजे तूही जिंक आणि मीही जिंकतो ही भावना जोपर्यंत आतमध्ये येत नाही ना तोपर्यंत कुणाचीच प्रगती होत नाही. त्याच्यामुळे ही भावना आपल्या हात आली ना की डेफिनेटली आपण देश सेवा करतो. इथे मी पुन्हा माझ्या आईचं स्मरण करेन. माझ्या आईने लग्नाच्या आधी मला सांगितलेली गोष्ट की माणसं किती महत्वाची असतात. नकळतपणे हे तिने का सांगितलं, आमच्या समाजामध्ये लग्न झालं ना की खूप मोठा फरक पडतो मुलीच्या जीवनामध्ये. आधीचं आमचं जीवन खूप वेगळं असतं आणि लग्नानंतर प्रचंड बंधनं आणि आम्ही एकदम संकुचित विश्वास म्हणजे घरातच निदान पहिले 5-7 वर्ष तरी तितक्या पटकन स्वातंत्र्य मिळत नाही. तर त्याच्यामुळे तिने तेव्हा तो मला दिलेला साधा सल्ला की बघ, म्हणजे पुन्हा बंटीच म्हणतात तिथे म्हणून, बंटी बघ, तू जरी 4-5 नाण्याचा हिऱ्याचा हार घेतला ना तरी तो हार घातल्यानंतर तू स्वतःच आरशाच्या समोर बसून किती छान दिसतोय किती छान दिसतोय असं म्हणून तुला आनंद नाही मिळणार. होतं का आपल्याला असं कधी की छानशी साडी नेसून आपण घरातच राहतो, आपल्याला वाटतं ना की कोणीतरी बघून त्याची तारीफ केली जाते. माझ्या मम्मीने तेव्हा सांगितलं होतं जोपर्यंत कुणी बघून ते म्हणणार नाही ना अरे वा छान दिसतोय हा हार कुठून केला काय, तेव्हाच तुला तो हार सुद्धा आनंद देतो. म्हणजे माझ्या मम्मीचा सांगायचा हेतू हा होता की श्रीमंती कितीही येईल, कदाचित हिरे माणकामध्ये तू लोळशील, पण लक्षात राहू दे की माणसं गरजेची असतात. आणि त्याच्यामुळे माझ्या सगळ्यांना मी तुम्हाला तेच सांगेन की माणसं गरजेची आहे. तुमचे कलागुण, तुमच्या मुलाचे कलागुण समाजापर्यंत येण्यासाठी सुद्धा समाजरूपी माणूसरूपी समाजच गरजेचा आहे. त्याच्यामुळे विन विन सिच्युएशन आपल्या रक्तात आपण बाणवली पाहिजे की मीही जिंकेन आणि तूही जिंक, तरच आपल्या सगळ्यांची प्रगती साध्य होते. प्रोजेक्ट जे तुम्ही सांगितलं Yes. ते खूपच सगळ्यांना आवडलेला दिसते. त्यानंतर समाजाचं तुम्ही आता म्हटला आता बिल्डिंग प्रोजेक्टकडनं जर आपण बघितलं तर समाजामध्ये खूप मोठी विषमता किंवा एक दरी आहे. आणि हे समाजाचं चांगलं आरोग्य निर्माण करण्यासाठी तुम्ही काय सांगू शकता? पुन्हा एकदा तीच व्याख्या सामाजिक आरोग्याच्या बाबतीत सुद्धा. मी शारीरिकदृष्ट्या कशी आहे, मानसिकदृष्ट्या कशी आहे, शैक्षणिकदृष्ट्या कशी आहे आणि सामाजिकदृष्ट्या कशी आहे. समाजाचं आरोग्य म्हणजे काय, समाजामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्य. जर समाजातील नागरिक हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे, ओपन माइंडेड आणि शारीरिक मानसिक शैक्षणिकदृष्ट्या, आता इथे शैक्षणिकदृष्ट्या हा मुद्दा आपल्याला जास्त लागू पडतो की माझ्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या मी समान संधी उपलब्ध करून देईन, त्यांना जितकं शिकायचं आहे तेवढं शिक्षण मी त्यांना देईन, कारण आता ते संधी सगळ्यांना उपलब्ध झालेल्या आहेत, आता ते आपण करू शकतो. तर ह्या चारही आस्पेक्टनी आपण म्हणजे प्रत्येक नागरिकाने सुदृढ असणं म्हणजे सामाजिक आरोग्य. आणि त्याच्या दृष्टीने मी पुन्हा तेच सांगेन की प्रत्येक व्यक्तीने ह्या 4 अँगल्सने स्वतःला पाहिलं पाहिजे, ह्या 4 अँगल्सने स्वतःला स्वस्थ ठेवलं पाहिजे. डेफिनेटली सामाजिक आरोग्य चांगलं राहतं. इथे खूप छान प्रश्न आहे माझ्या मैत्रिणीचा. त्याने विचारलेला आहे की एकत्र कुटुंब किंवा विभक्त कुटुंब यातलं योग्य काय. व्यक्तिपरत्वे मत नक्की बदलेल हा, पण माझं वैयक्तिक मत म्हणाला तर मला एकत्र कुटुंब पद्धती आवडते. कारण होतं काय की कोणताही क्षण किंवा संकट हे विचारून येत नाही आणि अशा वेळेला ज्याच्याकडे स्वतःच्या घरचं मनुष्यबळ असेल ना ती व्यक्ती तरुण निघते, ती व्यक्ती सुरक्षित राहते आणि ज्यांनी हे मनुष्यबळ गमावलेलं असतं ना अशी व्यक्ती जीवनात उद्ध्वस्त होते. हे मी पाहिलेलं आहे की आत्महत्या ज्यांनी केलेल्या आहेत, व्यावसायिक नुकसान असेल किंवा आणखी काय असेल, ह्या व्यक्तींना असं पाठबळच नव्हतं आणि म्हणून हे घरचं मनुष्यबळ नाही, मार्गदर्शन नाही, पाठबळ नाही, म्हणून आत्महत्येचं टोक या व्यक्तींनी उचललेलं आहे. तर माझं सांगणं तेच राहील की क्षण किंवा प्रसंग विचारून येत नाही, आपण सतत आनंदातच असतो असं नाही. आणि आनंद सुद्धा खरं तर वाटल्याने वाढतो, आनंद सुद्धा शेअर केल्याने वाढतो आणि दुःख हे शेअर केल्याने कमी होतं. त्याच्यामुळे मी वैयक्तिक माझं मत डेफिनेटली एकत्र कुटुंब पद्धती योग्य आहे. आई वडील जरी व्यस्त राहिले कितीही तरीही त्यांची अपत्ये जी आहेत ना ती आजीच्या आजीच्या कुशीमध्ये मोठे होतील. आजी त्यांना संस्कार देते. पाळणा घरापेक्षा आजीची कूस कितीतरी श्रेष्ठ, रादर मम्मीच्या कुशीपेक्षा सुद्धा आजीची कूस कितीतरी श्रेष्ठ. त्याच्यामुळे आणि आपलं खरं भांडवल, आपली खरी संपत्ती ही आपली संतती असते. तरुण वयात लक्षात येत नाही, तरुण वयात असं वाटतं की पैसा पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे,
ते सगळं आहे केव्हा, जेव्हा आपली संतती छान आहे तेव्हा. आणि त्याच्यामुळे उद्याच्या तुमच्या भविष्यासाठी, आपल्या उत्तरायणासाठी, वार्धक्य म्हणजे उत्तरायण, हे जर आनंदी जायचं असेल ना, तर त्याच्यासाठी एकत्र कुटुंब पद्धती ही दी बेस्ट आहे. लहानपणापासून मोठ्या मोठ्याने सगळं सांगितलं, हे सगळं व्यवस्थित ऐकून माणसं प्रफुल्लित झाले. आम्ही जरा म्हणजे माळाभावातून आले, असं असं मॅडम येणार आहे, कसं म्हणजे व्याख्यान देणार म्हणून निश्चित झालं. त्यामुळे एकदा येऊन सांगितलं. तुमचं हे सगळं आम्हाला ऐकून खूप खूप छान. थँक्यू. थँक्यू थँक्यू. सगळ्या गोष्टीमध्ये मला पहिली आधार होईल किंवा तुमचा आदर्श म्हणून कोण आहे? अर्थातच माझ्या परिवारातील स्त्रिया, ज्यांनी जाता जाता मला घडवलं. अत्यंत विनम्रतेने स्मरण करेन माझ्या नाणीजींचं, माझ्या आजीचं, माझ्या आईचं, माझ्या बडी मम्मीचं. माझे सासरे वारले आणि म्हणजे हे एकटेच आहेत. मला देवाचे दीर वगैरे कोणी नाही. हां. आणि सासरे वारल्यानंतर ना, म्हणजे लग्न होऊन 2.5 वर्ष झाले होते आणि सासरे वारले. तुम्हाला ते इतकं भयानकपणे जाणवायला लागलं ना, मोठं कुणीच नाही ना, अनाथ पण असं जाणवायला लागलं. आणि आमच्याकडे माहेरचे सगळ्यांच्याकडेच येतात, पण एक विधी होऊसपर्यंत ते थांबलेले असतात. नंतर त्यांना सगळ्यांना जायचं असतं, म्हणजे लेकीकडे ते थांबत नाही. मग ते अंत्यसंस्कार वगैरे झाल्यानंतर मी प्रचंड निराश होऊन खूप रडत होते. म्हणजे मला सुधरतच नव्हतं काही. आणि मी बेडरूममधून बाहेर नाही आले. माझ्या 2 BHKचा फ्लॅट होता तेव्हा, सगळीकडेच गर्दी होती. आणि माझ्या बडी मम्मी, मोठी आई, काकी, हां मोठी म्हणजे मम्मीपेक्षा माझ्या मोठी, तर त्यांच्या लक्षात आलं. तर तेव्हा माझ्या बडी मम्मींनी मला बोलवलं होतं बाहेर आणि मला सांगितलं होतं की हे बघ, आता हे दुःख आहे ना, हे आयुष्यभर हे लोक आपल्या घरी आलेत ना, त्यांचं कोणी बघायचं. म्हणजे त्या क्षणी सुद्धा तेवढ्या एका वाक्यात त्यांनी मला घडवलं होतं की स्ट्रॉंग बनायला पाहिजे, जिम्मेदारी तुझी आहे आणि ह्या सगळ्यांची जिम्मेदारी तू उठवायलाच पाहिजेस, तर आम्ही तुझे आहोत. म्हणजे हे त्याच्यामुळे मी त्यांचं स्मरण करेन. माझ्या परिवारातल्या स्त्रिया ह्या माझ्यासाठी आदर्श. इकडे सासूबाईंना सुद्धा सिंकमध्ये भांडं राहिलेलं त्यांना आठवायचं नाही, बेसिनमध्ये ते कट्टा स्वच्छ असला पाहिजे. आधी सुरुवातीला तो जाच वाटायचा, पण आज जेव्हा माझे हे इतके व्याप वाढलेत ना, तेव्हा जाणवतं की ती सवय मला किती फायद्याची पडली. कोणत्याही क्षणी मला काहीही कार्यक्रम येऊ शकतो, कोणत्याही क्षणी माझ्याकडे कोणी, त्या सवयीमुळे ना माझ्याकडे कामाचा डोंगर नसतो. म्हणजे ह्या सगळ्या स्त्रिया माझ्यासाठी आदर्श होत्या. सुरुवातीला बंधनातच राहावं लागलं. म्हणजे 2 व्हीलर वापरायला मिळालीच, मुलाला शाळेत नेणं आणणं मी सांभाळत होते. तेव्हाही आमच्या बहुमंडळाची स्थापना जशी मी केली आदर्श बहुमंडळाची, तेव्हाही मी भाषण वगैरे करायचे, पण डोक्यावरती पदर कंपल्सरी असं व्यवस्थित खोचून मग गाडीने ये जा. तेव्हाही पण मी मनात तेच म्हणायचे ना की ती एक झाशीची राणी होती जिने घोड्यावरती पोराला बांधून युद्ध केलं. आपण आधुनिक झाशीच्या राणी ना, पोराला मागे घेतो आणि डोक्यात पदर घेऊन गाडी चालवतो. पण म्हणजे त्यांनी त्यांच्या मर्यादेमध्ये राहून आम्हाला स्कोप दिला. त्यांनी बंधनात नाही ठेवलं की मला नाही मिळालं मग तुम्हाला कशाला, हा विचार नाही केलेला. त्या सगळ्या जणी होत्या म्हणून आज मी इथपर्यंत आहे. आणि नंतर अर्थातच मग माझ्या शिक्षिका, माझ्या मैत्रिणी, तुमच्यासारख्या सख्या, ज्यांनी ट्रेनिंग दिलं असे आमचे प्रफुल्ल पारख सर असतील, आणि माझ्या लेखिका मैत्रिणी म्हणजे सुधा मूर्तींना वाचलं, सुधा मूर्तींनी घडवलं समाजसेवा कशी करावी, साधी राहणी आणि तरीही आपली ओळख कशी निर्माण होते, हे अशा आदर्श होत्या. आणि याच्यातून मी घडत गेले. म्हणजे सगळ्या स्त्रिया माझ्या आजूबाजूच्या ह्या माझ्या आदर्श. आणि जीवनाला म्हणजे लढाईला तोंड कसं जायचं, नातेसंबंधातील असतील, समाजातील असतील, ते मला वपू काळेंनी शिकवलं. म्हणजे हा जो खूप भेद होता ना, एक लग्नाच्या आधीची भारती आणि लग्नानंतरची भारती, हे सगळं ना वपू काळेंच्यामुळे शक्य झालं. त्यांना मी वाचलं होतं म्हणून मी माझा संसार, माझा परिवार खूप छान पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतो. एक लेखक सुद्धा माणसाचं आयुष्य कसं बदलू शकतो याचं हो. एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अगदी. त्या सांगता येतील. आजची ही मुलाखत तुम्हाला सगळ्यांनाच आवडली असेल असं तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला जाणवते. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, आजच्या युगाची
प्रगती तू. आज इथं भारतीताई इथं आल्या, आपल्या शंकांचं निरसन केल्या. आपल्या ज्या काही शंका होत्या किंवा आपल्या मनातल्या ज्या काही भावना होत्या त्यात आम्ही विचारल्यानंतर त्याही मनमोकळेपणानं आम्हाला सांगून तुम्हाला सगळ्यांना कृतार्थ केला. याबद्दल मी आमच्या शाळा परिवारामार्फत त्यांचं सहर्ष आभार मानते. थँक्यू. एकच प्रश्न